आमदारांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कर्मवीर समाधीस अभिवादन करण्यासाठी कर्मवीर समाधीकडे प्रस्थान करत आहे. शिक्षण संस्था शताब्दी महोत्सव शुभारंभ समारंभाचे उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मी या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो. त्यांचंही मी संस्थेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. अशा कार्यक्रमाची सुरुवात कवी विठ्ठल संभाजी पाटील यांनी स्वरबद्ध केलेल्या रयत गीताने करीत आहोत. रयते मधून मोहनवाला पडतो आहे सादर करीत आहेत प्राध्यापक संभाजी पाटील आणि त्यांना साथ देत आहेत कुमारी विद्या मोहिते, अपर्णा गायकवाड. रयत गीतासाठी प्राध्यापक शक्तिपीठ ही करते आहे. धर्मजातीच्या पादगांशाच्या विशालतेचा मोहनवाला पडतो आहे. रयते मधुनी आहे रयते मधुनी नद्या दुधाचा आहे. रयते मधुनी नद्या दुधाचा दीन दलितांसाठी तुझी झिजली चंद्रमधल्या नवसृष्टीचा निर्मित तोही धरतो आहे. रयते माता. प्राध्यापक संभाजी शताब्दी महोत्सव शुभारंभ समारंभाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थित मान्यवरांचं स्वागत करावं. आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब कराळे. रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्ष पदार्पणाच्या निमित्तानं आयोजित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय नामदार प्रकाशजी जावडेकर साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल पाटील साहेब, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय डॉक्टर एन डी पाटील साहेब, माजी राज्यपाल माननीय श्रीनिवास पाटील साहेब, मॅनेजिंग काउन्सिलचे सर्व सन्माननीय सदस्य, या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मुद्दाम म्हणून उपस्थित असणारे माननीय दिलीप बंड साहेब, माननीय डॉक्टर राजेंद्र जगदाळे साहेब, दोघेही सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे सदस्य, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे आमचे मित्र, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनी आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, बाळगणारा विद्यार्थी निर्माण करून संस्था या योजनेची वेगळी ओळख निर्माण करत आहे. 100 वर्षात आपल्या यशस्वी वाटचालीत संस्थेने आपली समाज हिताची बांधिलकी आपल्या कृतीतून सिद्ध केली आहे. 1948 साली जेव्हा संस्थेचे अनुदान काही दिवसासाठी स्थगित करण्यात आले होते, तेव्हा कर्मवीरांनी बाणेदारपणे लोक आश्रयावर संस्था पुढे चालवली व संवर्धित केली. यामुळेच कर्मवीरांचे श्री ह.रा. महाजनी यांनी महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन या शब्दात यथार्थ वर्णन केलेले आहे. आजही संस्थेवर जेव्हा शाहू बोर्डिंग बंद करण्याची वेळ आली, तेव्हा स्वबळावर अनुदानाशिवाय माननीय पवार साहेबांच्या मदतीने आणि प्रयत्नेनं या बोर्डिंगचे पुनरुज्जीवन करण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींची मोफत निवासाची सोय संस्थेने या वसतिगृहात करून समाज हिताची बांधिलकी दाखवून दिली आहे. प्रत्येक मुलात काहीतरी दडलेले असते, त्याच हिऱ्याप्रमाणे पैलू पाडण्याची, त्यांच्यातील गुणवत्ता शोधून त्यास प्रगतीची संधी देण्याचे काम कर्मवीरांनी केले. या गुणवत्तेस आकार देण्याचे हे काम माननीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांनी गुरुकुल प्रकल्पाद्वारे चालू ठेवले आहे. आज संस्थेची 15 महाविद्यालये ISO मानांकित
तर महाराष्ट्र शासनाच्या शाळा सिद्धी मूल्यांकनात 95% माध्यमिक विद्यालये A ग्रेड प्राप्त आहेत। याबरोबरच उच्च शिक्षणातील बदलत्या आव्हानांना संस्था ताकदीनं सामोरे जात आहे। आज संस्थेच्या 6 महाविद्यालयांना A+, 8 महाविद्यालयांना A, तर 4 महाविद्यालयांना B++ अशी मानांकने नॅक बँगलोरकडून प्राप्त झालेली आहेत। 3 महाविद्यालये स्वायत्त महाविद्यालये, 14 महाविद्यालये ISO मानांकित, 6 महाविद्यालयांना CPE दर्जा, 12 महाविद्यालयांना DSTचं फिशचं अनुदान, 1 महाविद्यालय कम्युनिटी कॉलेज, तर 2 महाविद्यालयांना स्टार अंतर्गत UGC कडून अनुदान प्राप्त झालेले आहे। 1935 साली सातारचे कलेक्टर अहमद अलींना कर्मवीरांनी 4 भिंतीच्या पायथ्याशी जमीन मागून गिव्ह मी द वेस्ट लँड, आय विल टर्न इनटू द बेस्ट लँड असे सांगितले। हीच प्रेरणा जपत संस्था आज 15 महाविद्यालयामध्ये कृषी मार्गदर्शन केंद्र चालवित आहे। आधुनिक भारतास आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाच्या विकासासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध शैक्षणिक संस्था, खाजगी संस्था, विद्यापीठे यांच्याशी सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान देत आहे। सिम्बायोसिस, कुपर, फली, TCS, लुपिन, NSDC, BVG, जैन इरिगेशन, महेंद्र प्राइड स्कूल, बॉस, ICICI अकॅडमी फॉर स्किल यांच्या सहाय्याने मानव संसाधन निर्माण करत आहे। 37 महाविद्यालयांमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून MPSC, UPSC, पोलीस भरती, आर्मी व बँकिंग भरती याविषयी मार्गदर्शन केले जाते। विज्ञान प्रकल्पांतर्गत विज्ञान परिषदात रयत इन्स्पायर प्रकल्प, रयत विज्ञान पत्रिका, प्रश्न मंजुषा, विविध निबंध स्पर्धा यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि विद्यार्थ्यांवर वैज्ञानिक प्रगल्भतेचे संस्कार होत आहेत। शताब्दी वर्षात A+ महाविद्यालयांसाठी सेंटर फॉर एक्सलन्स, इनोव्हेशन इन्क्युबेशन, पेटेंट प्रोत्साहन, नीती आयोगाच्या अटल इन्क्युबेशन योजनेत सहभाग घेण्यात येणार आहे। कर्मवीर विद्या प्रबोधिनीद्वारे स्पर्धा परीक्षा, क्रीडा, कला प्रकाशने, संशोधन पत्रिका, शैक्षणिक दृकश्राव्य साहित्य निर्मिती, कर्मवीरांच्या दुर्मिळ वस्तूंचे, लिखाणांचे, कागदपत्रांचे जतन केले जाते। या कार्याचेच फळ म्हणून जी सेवरेलो गाडी एकेकाळी श्रीमंताच्या बंगल्याची शान होती, तीच कर्मवीरांचा साधेपणा सांगणारी गाथा ठरली आणि 125व्या कर्मवीर जयंती निमित्त कर्मवीरांवरील विद्यार्थ्यांचे अफाट प्रेम व आदराची प्रतीक असलेली ही गाडी रस्त्यावर आली। कर्मवीरांची गाडी पाहून भक्तिभावाने सातारकर हे धन्य झाले। शिक्षण क्षेत्राचे व्यापारीकरण होत असताना गेली 100 वर्ष संस्थेने आपली मूळ ध्येय जपून या क्षेत्राचे पावित्र्य राखले आहे याची आवर्जून नोंद घ्यावी लागेल। आपल्या मूल्यांपासून संस्था अजिबात ढळणार नाही यासाठी डोळ्यात तेल घालून जागत्याची भूमिका माननीय ND पाटील साहेब आणि संस्थेचे हितचिंतक घेत आहेत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मान्यवरांची थोडक्यात ओळख करून देणं ही मी माझे कर्तव्य समजतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संस्था बहुजन हिताय बहुजन सुखाय या ध्येयाने जोमाने पुढे जात आहे। जनाधार व राजकारण यांच्या माध्यमातून केंद्रीय स्तरावर एक महाराष्ट्रीय नेता म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, दबदबा निर्माण करणारे म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर माननीय शरद पवार साहेब यांचे नाव घेतले जाते। काटेवाडी ते दिल्लीचा त्यांचा प्रवास आश्चर्यकारक व राजकीय कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे। त्यांचे कामातील सातत्य, दूरदृष्टी, मुत्सद्दीपणा, प्रशासकीय कौशल्य, प्रचंड जनसंपर्क आणि कार्यकर्ते नेते शोधण्याची नेमकी दृष्टी यामुळे पवार साहेबांची प्रदीर्घ कारकीर्द व सामाजिक कारकीर्द यशस्वी होत आहेत आणि ती आम्हास आणि संस्थेस निश्चित स्फूर्तिदायी आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भारत सरकारमध्ये मानव संशोधन कार्यालयाचा कार्यभार सांभाळणारे केंद्रीय मंत्री माननीय प्रकाशजी जावडेकर साहेब यांनी आपले शिक्षण पुणे विद्यापीठातून पूर्ण केले। पुणेकर असलेले जावडेकर साहेब गेली अनेक वर्ष भाजपा, जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवकांचे कार्यकर्ते आहेत। त्यांनी पुणे विभागातून 2 वेळा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले। ते महाराष्ट्र सरकारच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते। महाराष्ट्राच्या भाजप
प्रवक्ते पदाची जबाबदारी अनेक वर्ष सांभाळल्यानंतर त्यांना केंद्रात बोलावून घेण्यात आले आणि केंद्रीय प्रवक्ते पदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आणि ती त्यांनी अतिशय समर्थपणे अनेक वर्ष सांभाळली. तब्बल 3 निवडणुकांमध्ये त्यांनी पक्ष प्रवक्ते पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तरुण वयातच जावडेकर साहेबांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 71 ते 81 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरी केली. 1990 ते 2002 दरम्यान ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर साहेब राज्यसभेवर निवडून गेले. पर्यावरण मंत्री म्हणून महाराष्ट्राची अनेक वर्ष रखडलेल्या प्रकल्पांची मंजुरीची कामे त्यांनी मार्गी लावली. त्यामुळे महाराष्ट्र नेहमीच त्यांच्याकडे आदराने पाहत राहील. 2014 मध्ये मोदी सरकारमध्ये जावडेकर साहेबांचा समावेश झाला. त्यांनी पर्यावरण, माहिती प्रसारण व संसदीय कामकाज या 3 खात्यावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 5 जुलै 2016 रोजी त्यांच्याकडे मनुष्यबळ विकास खात्याची जबाबदारी कॅबिनेट मंत्री या नात्याने सोपवण्यात आली. सध्या ते केंद्रीय मानव संसाधन मंत्री म्हणून काम पाहत आहेत. कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्त त्यांच्या पाठीशी नसताना एक सामान्य कार्यकर्ता ते केंद्रात मंत्रिपदाचा त्यांचा प्रवास ही त्यांची निष्ठा, तळमळ, चिकाटी याचे दर्शन घडवतो. चांगला माणूस घडविण्याला, सर्वंकष शिक्षणाला जावडेकर साहेब महत्त्व देतात. त्यांचा शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे, संशोधनास वाव देणारे चांगल्या दर्जाचे शिक्षण देणे आणि सर्वांना शिक्षण देणे असा प्रयत्न आहे. कौशल्यांचा शिक्षणात समावेश होण्यासाठी ते आग्रही आणि प्रयत्नशील आहेत. नव्या शैक्षणिक परिवर्तनाचे शिक्षक हेच आधार आहेत असा त्यांचा विश्वास आहे. असा विद्यार्थी व शिक्षण केंद्रित विचारसरणीशी आपले नाते सांगणाऱ्या मान्य जावडेकर साहेबांचे मी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आपणा सर्वांच्या वतीने या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या सुवर्ण क्षणी शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवा करणाऱ्या कर्मवीरांच्या संस्थेत आपण आपले काम प्रामाणिकपणे व सचोटीने करण्यासाठी कटिबद्ध होऊया. असे अनेक 100रीचे सोहळे हा कर्मवीर परिसर पाहो अशी आपण आशा व्यक्त करूया. या निमित्तानं या सर्व मान्यवरांचे आपणा सर्वांचे संस्थेच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. तंत्रज्ञानाच्या वाटचालीत आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रयत्नातून 1919 साली आकारास आलेली आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक जीवनाचा आधारवड ठरलेली रयत शिक्षण संस्था या वर्षी आपल्या स्थापनेचा शतक महोत्सव साजरा करीत आहे. संस्थेने आजवरच्या प्रवासात नवकल्पना व नवोन्मेष या मूल्यांची कायम जपणूक केली. संस्थेच्या वरिये सातारा येथील रयत सायन्स सेंटरची निर्मिती व केंद्राच्या कार्यातील राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन, होमी भाभा एज्युकेशन सेंटर व नेहरू सायन्स सेंटर मुंबई यांचा सहभागीवरील मूल्यांच्या जपणुकीतील पहिले पाऊल होते. संस्थेने या वर्षातील शतक महोत्सवाचे औचित्य साधून नवसंकल्पना आणि त्यांच्या विकासात सहाय्य तसेच अशा नवसंकल्पनांच्या पेटंटची नोंदणी आणि त्यातून नवउद्योग निर्मिती अशा प्रवासास सहाय्यभूत करण्यासाठी रयत स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत पसरलेल्या आपल्या संस्थेपैकी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा, रयत रिसर्च सेंटर खारघर नवी मुंबई, SM जोशी कॉलेज हडपसर पुणे व रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय कार्यालय अहमदनगर या 4 ठिकाणी सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन ही केंद्रे उभारली जात आहेत. यांच्या स्थापनेद्वारे ज्ञान विकासाचा त्रिवेणी संगम साधण्याचा संकल्प सोडला आहे. यामध्ये यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा येथे यशवंतराव चव्हाण सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन म्हणजेच YCCIII या केंद्रामध्ये ऑटोमेकॅट्रॉनिक्स या विषयांतर्गत ऑटोमोबाईल, मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्स या विषयांचे संयुक्त प्रशिक्षण व संशोधन केले जाईल. रयत रिसर्च सेंटर खारघर नवी मुंबई
येथील रयत सेंटेनरी सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन म्हणजेच RCCIII या केंद्रामध्ये मेकॅट्रॉनिक्स या विषयाअंतर्गत मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयांचे संयुक्त प्रशिक्षण व संशोधन केले जाईल। SM जोशी कॉलेज हडपसर, पुणे येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन म्हणजेच LBPCIII या केंद्रामध्ये ऑटोट्रॉनिक्स या विषयाअंतर्गत ऑटोमोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स या विषयांचे संयुक्त प्रशिक्षण व संशोधन केले जाईल। रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय कार्यालय अहमदनगर येथील कर्मवीर भाऊराव पाटील सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन म्हणजेच KBPCIII या केंद्रामध्ये ऑटो मेकॅट्रॉनिक्स या विषयाअंतर्गत ऑटोमोबाईल, मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्स या विषयांचे संयुक्त प्रशिक्षण व संशोधन केले जाईल। या केंद्राचे प्रमुख उद्देश तांत्रिक व अतांत्रिक शाखांचे प्रशिक्षण देणे, इन्व्हेन्शन, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन यांना प्रोत्साहन देणे हे आहे। या प्रशिक्षणाअंतर्गत टेक्निकल, नॉन टेक्निकल विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे, कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील विकसित तंत्रज्ञानाची ओळख व प्रशिक्षण प्राप्त करून दिले जाणार आहे। तसेच नवसंकल्पनाच्या आधारे नव उद्योग उभारणी, त्यांची प्रेरणा व प्रोत्साहन देणे आणि त्यातून उद्योजकांची नवी पिढी निर्माण केली जाणार आहे। नवकल्पना व संकल्पना यांच्या आधारे नवीन उद्योगांची उभारणी इतकेच नव्हे तर उद्योग उभारणीनंतर देखील अधिक संशोधन करून नवनवीन सुधारणातून अद्ययावतीकरण साधण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल। छोट्या उद्योगांच्या उभारणीचा पाया या केंद्रामध्ये रचला जाईल। समोन्नती व आधुनिक समाजाच्या तांत्रिक व सर्वांगीण जडणघडणी कामी मार्गदर्शकाची भूमिका या संस्थांकडून राबवली जाईल। या प्रशिक्षणाअंतर्गत 3 पासून 9 पर्यंत स्तर ठरवण्यात आले आहेत। 3 व 4 स्तरामध्ये SSC, HSC, ITI, 5 व 6 स्तरांतर्गत डिप्लोमा, 7 व 8 स्तरांतर्गत डिप्लोमा, डिग्री व मास्टर ऑफ इंजिनिअरिंग आणि 9व्या स्तरांतर्गत MTech व MS झालेले विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थी यांची निवड केली जाईल। तसेच उद्योग क्षेत्रातील 10 वर्षे कार्यरत असलेल्या संशोधन आणि विकास क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांचा समावेश 9व्या स्तरात केला जाईल। इनोव्हेशन या अंतर्गत डिझाईन, डेव्हलपमेंट, टेस्टिंग व प्रोटोटाइप आणि इनोव्हेशन या अंतर्गत डिझाईन, डेव्हलपमेंट, टेस्टिंग व प्रोटोटाइप आणि इन्व्हेन्शन या अंतर्गत संशोधन व विकास यांच्या प्रशिक्षण व विकासासाठी टाटा टेक्नॉलॉजीज पुणे यांचे सहाय्य व सहभाग लाभणार आहे। तसेच इन्क्युबेशनचे प्रशिक्षण व विकासासाठी सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्क पुणे यांची मदत व सहभाग लाभणार आहे। या अंतर्गत नवसंकल्पना आणि त्यांच्या विकासास सहाय्य तसेच अशा नवसंकल्पनांच्या पेटंटची नोंदणी अशा प्रवासास या केंद्राची मदत होणार आहे। या अंतर्गत पुणे, कोल्हापूर या औद्योगिक हबमध्ये सातारा या मध्यवर्ती ठिकाणी टाटा टेक्नॉलॉजीज पुणे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमानातून यशवंतराव चव्हाण सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन म्हणजेच YCCIII ची स्थापना होत आहे। CIII मधील ही केंद्रे यापुढील काळात ग्रामीण तसेच नागरी विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी आणि नवउद्योजक यांच्यासाठी तंत्रज्ञान, व्यवस्थापन, आधुनिकता, विकसित होत जाणारी जीवनशैली, सुसंगत नवनिर्मिती यांचा पाया उपलब्ध करून देते आणि कर्मवीर अण्णांचे ब्रीदवाक्य स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या संकल्पनेला आधुनिक युगांचे पंख लावून येणाऱ्या पिढ्यांना गरुड भरारीसाठी पंखात बळ देण्याचे कार्य CIII ची वरील केंद्रे यापुढील काळात प्रभावीपणे करतील। रयत शिक्षण संस्थेच्या अभूतपूर्व महासागरात नवतंत्रज्ञानाच्या वाटचालीत आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रयत्नातून 1919
यानंतर करावे. या समारंभानंतर शॉल, सन्मान आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान होतो आहे. यानंतर आदरणीय डॉक्टर आणि यानंतर माननीय कर्नल SFH रिजवी साहेब पोस्ट याबरोबरच व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या इतर मान्यवरांचा सन्मान संस्थेचे सचिव माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब कराळे साहेब, विकास मंत्री माननीय नामदार प्रकाश जावडेकर साहेब, आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांच्या हस्ते या हस्तप्रकाशन या ठिकाणी होत आहे. माननीय कर्नल SFH रिजवी साहेब पोस्ट मास्टर जनरल पुणे क्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष पाकिट आणि तिकिटाचं प्रकाशन या निमित्तानं होत आहे. आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते या रयत विज्ञान पत्रिकेचं प्रकाशन संपन्न होतं. रयत शिक्षण पत्रिका, कौशल्य विकास व इतर महत्त्वपूर्ण उपक्रम या विशेषांकाचंही प्रकाशन आदरणीय शरदरावजी पवार साहेब व माननीय प्रकाश जावडेकर साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी रयत शिक्षण पत्रिका, कौशल्य विकास व इतर उपक्रम विशेषांकाचं प्रकाशनही करावे. सर्व आनंद भजे साहेब, कर्नल SHF रिजवी साहेब, माननीय श्रीनिवास पाटील साहेब, आमदार दिलीप वळसे पाटील साहेब, आमदार शशिकांत शिंदे साहेब, MD सर, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे साहेब, रामशेठ, विश्वजित कदम, सर्व रयत शिक्षण संस्थेतलं सेवक वर्ग, विद्यार्थी, कार्यकर्ते, मित्र हो, 99 संपली, 100त प्रवेश केला. 25 सप्टेंबर 1919 काले रयत शिक्षण संस्थेची स्थापना. 25 तारखेला सत्यशोधक समाजाची काल्याला विशेष अधिवेशन भरलं गेलं. केशवराव बगाडे त्याचे अध्यक्ष होते. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून बहुजन समाजाचा उद्धार करण्यासाठी त्या काळामध्ये भाषणं देणं, मेळे करणं, जलसे करणं या प्रकारचे अनेक उपक्रम केले गेले. पण परंतु अपेक्षित यश काही मिळालं नाही आणि म्हणून या 25 तारखेच्या सभेमध्ये असा निर्णय घेण्यात आला की बहुजन समाजाचा उद्धार करायचा असेल तर शिक्षणाखेरीज पर्याय नाही आणि शिक्षणाची एक संस्था काढायची आहे आणि त्याची जबाबदारी अण्णांनी घ्यावी. अण्णांनी ती जबाबदारी स्वीकारली. 4 ऑक्टोबर 1919ला काल्याला रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचं नाव सुद्धा अण्णांनी दिलं रयत. रयत हे नाव देण्याच्या मागे सुद्धा अण्णांचा खूप मोठा हेतू होता म्हटलं तरी चालेल. शिवाजी महाराजांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलेलं होतं, राजाज्ञाच काढली होती
कोणत्याही शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही सुद्धा तुम्ही हात लावू नका. शिवाजी महाराजांनी प्रजा या शब्दाला रयत हा अर्थ दिला होता आणि तोच अण्णांनी उचलला. अण्णांनी आयुष्यभर एक सही केली, केवळ सही नव्हती, त्या सहीच्यावर एक शब्द असायचा, रयत सेवक. आणि हे रयत सेवक आयुष्यभर अण्णांनी पाळलं आणि या रयत शिक्षण संस्थेची कार्याला सुरुवात झाली. 1921 साली अण्णांनी दुसरा उपक्रम केला. नेरलेला हॉस्टेल काढलं गेलं. या हॉस्टेलचं वैशिष्ट्य म्हणजे मुष्टीफंड. त्या काळात काही पिठाच्या गिरण्या नव्हत्या. दररोज पहाटे महिलांना दळण जात्यावर दळायला लागायचं. त्यावेळी प्रत्येक महिलेच्या 159 घराच्या मध्ये त्या जात्यावरती एक खुंटी होती आणि खुंटीला एक पिशवी अडकवली होती. जात्यावर बसण्याच्या पूर्वी एक मूठ धान्य त्या पिशवीत टाकायचं आणि दर आठवड्याला या पिशव्या एकत्रित गोळा करायच्या आणि त्यातूनच विद्यार्थ्यांची जेवणाची सोय करायची. अण्णांनी त्या काळातला हा स्टार्टअप केला म्हटलं तरी चालेल. अण्णांनी त्या काळामध्ये ओगले, किर्लोस्कर, कुपर यांच्याबरोबर काम केलं. प्रत्येकाला सांगितलं की तुमच्या फायद्यातला काही भाग हा शिक्षणासाठी काढा. CSR एक प्रकारचा तो CSRच मागितला म्हटलं तरी चालेल. पण अण्णांना पाहिजे तेवढा रिस्पॉन्स मिळाला नाही. अण्णांनी कुपर इंजिनिअरिंग सोडलं आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारला केली. एक विद्यार्थी 30 रुपयाचं बजेट. शंकर मोहिते नावाचा पहिला विद्यार्थी फक्त काही दिवसच राहिला. नंतर शंकर गावळे, NR माने, TR माने आणि बंडू पाटील या 4 मुलांना घेऊन अण्णांनी या रयत शिक्षण संस्थेची सुरुवात सातारला केली. 1927 साली महात्मा गांधींच्या हस्ते या बोर्डिंगचं नामकरण करण्यात आलं. महात्मा गांधी त्यावेळी एका शब्दात अण्णांच्या कार्याचं कौतुक केलं म्हटलं तरी चालेल. साबरमतीच्या आश्रमात मी काही जे करू शकलो नाही ते तुम्ही इथं केलं. साबरमतीच्या आश्रमामध्ये गांधींना हरिजन समाजातील लोकही त्यांच्या आश्रमामध्ये यावं ही अपेक्षा होती. पण सर्व आश्रमवासियांचा त्यांना विरोध होता. जे राजेवाड्यांना शक्य झालं, जे महात्मा गांधींना शक्य झालं, ते अण्णांनी शक्य केलं. सर्व जाती धर्माची मुलं या बोर्डिंगमध्ये आणली. 1927 साली जवळजवळ 34 विद्यार्थी होते. एकेकाळी एका बाजूनं अण्णा हे बोर्डिंग चालवत होतं आणि दुसऱ्या बाजूनं अण्णा हे महात्मा गांधींची अनुयायी होती. आणि कुठेतरी स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपलाही सहभाग असावा असं अण्णांना वाटत होतं. आणि त्यातूनच 1928 साली कामेरीच्या जंगल सत्याग्रहाला अण्णा निघाले होते. वहिनीने अण्णांना अडवलं. अण्णांच्या ह्या सर्व विद्यार्थ्यांनी अण्णांना अडवलं. पण अण्णा म्हणले नाही, मला या जायचं आहे. सुदैवानं रयत शिक्षण संस्थेच्या सुदैवानं प्रचंड पाऊस झाला आणि तो संपूर्णपणे सत्याग्रह बाळगला. त्यामुळे रयत शिक्षण संस्था टिकली, वाचली आणि आज 100ला पोचली म्हटलं तरी चालेल. 1930 साली वहिनींचं निधन झालं. खरोखरच अण्णांचा एक फार मोठा अण्णांना सेटबॅक मिळाला म्हटलं तरी चालेल. 1924 ते 1930 या सगळ्या बोर्डिंगचा खर्च अण्णांनी केला असेल तर स्वतःच्या खिशातून केला म्हटलं चालेल. कुपर, किर्लोस्कर यांच्यामध्ये वाचवलेले पैसे असू देत, किर्लोस्करचे शेअर्स असू देत, आई वडिलांच्या नावाने काढलेले इन्शुरन्स असू देत, वहिनींच्या अंगावरचे दागिने असू देत, किंबहुना वहिनींच्या अंगावरचं मंगळसूत्र सुद्धा अण्णांनी या बोर्डिंगसाठी खर्च केलं. 30 सालापर्यंत जवळजवळ 10,000 रुपये खर्च आला आणि 200-250 रुपयाची फक्त देणगी उभी केली. पण अण्णांनी हे बोर्डिंग चालू ठेवलं. आर्थिक अडचणी येत होत्या. ही जशी मुलं मोठी होत जाती यांना कॉलेजच्या शिक्षणाची जरुरी पडली. अण्णांनी काही मुलांना कोल्हापूरला पाठवलं, काही मुलांना बडोद्याला पाठवलं आणि काही मुलांना पुण्यामध्ये ठेवण्याचा अण्णांचा विचार केला. त्यामुळे पुण्यामध्ये बोर्डिंगची जरूर होती. त्याचवेळी बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींच्या मध्ये मतदारसंघाच्या कसा असावा याच्या संदर्भामध्ये प्रचंड असा वाद निर्माण झाला होता. आणि तो वाद मिटल्याबद्दल अण्णांनी युनियन बोर्डिंग ते सुरू केलं. आणि याच युनियन बोर्डिंगमध्ये रयत शिक्षण संस्थेचे 5 व्हाईस चान्सलर्स होऊन गेले. ते या युनियन बोर्डिंगमध्ये दिले म्हटलं चालेल. संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती. 1933 साली प्रबोधनकार ठाकरे यांना बरोबर घेऊन अण्णा महात्मा गांधींच्याकडे गेले. आगा खान पॅलेसमध्ये पुण्याला ते उतरले होते आणि रयत शिक्षण संस्थेसाठी त्यांनी देणगी मागितली. महात्मा गांधींनी हरिजन फंडातून 500 रुपये 4 वर्ष दिले आणि रयत शिक्षण संस्थेच्या त्यावेळेच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी देणगी मिळाली होती ती महात्मा गांधींच्याकडे होती. त्याचवेळी महाराष्ट्र शासनानं, त्यावेळच्या शासनानं, ब्रिटिश शासनानं सुद्धा
संस्थेला अनुदान देऊ केलं, पण अट घातली होती की महात्मा गांधींची तुम्ही देणगी स्वीकारायची नाही. अण्णा म्हटले एक वेळ मी तुमची देणगी स्वीकारणार नाही, पण मी महात्मा गांधींची देणगी स्वीकारणार. 1935 साली त्यानंतर हा मोठा बदल आला गेला या रयत शिक्षण संस्थेमध्ये. पहिल्यांदाच ज्या भूमीवर आपण बसलेलो आहोत, जिथं आज हा समारंभ आपण चालू झालेला आहे, ती 10 एकराची जागा हमीद अली हे सातारचे कलेक्टर होते. अण्णांच्या कामावर त्यांचा विश्वास होता, त्यांना आवड होती आणि म्हणून त्यांनी ही 10 एकर जमीन हे रयत शिक्षण संस्थेला दिली. त्याचवेळी त्यांनी सांगितले की भाऊराव, तुम्हाला जर मोठं करायचं असेल ही संस्था तुम्ही रजिस्टर केलं. अण्णांचे दुसरे मित्र राव काळे यांनी घटना दिली 1934ला. 1935ला एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी ही घटना लिहिली गेली. ती घटना संस्थेनं मान्य केली गेली. जूनमध्ये पहिली जनरल बॉडी मीटिंग झाली, त्याच्यामध्ये हमीद अली रयत शिक्षण संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले. 1900 दुर्दैवाने सरकारी अधिकाऱ्यांना एका खाजगी संस्थेचा अध्यक्ष होता येत नाही, म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्याच्यानंतर राव काळे अध्यक्ष झाले. दुर्दैवाने त्यांचंही निधन झालं. अण्णांच्या मनामध्ये फक्त केवळ एक बोर्डिंग काढायचं नव्हतं. अण्णांच्या मनामध्ये या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं शाळेची जरुरी आहे, या वाड्या वस्त्यावर प्रत्येक ठिकाणी शाळा काढायची होती. आणि म्हणून ते म्हटले मला शाळेला मुलं मिळतील, पण शाळेला मला शिक्षक मिळणार आहेत का? बडोद्याच्या महाराजांनी सुद्धा ज्यावेळी प्रायमरी शिक्षण कंपल्शन केलं, त्यावेळी सुद्धा त्यांना शाळांना शिक्षक मिळाले नाहीत. हरिजनांच्या शाळा ज्या त्यांनी काढल्या गेल्या त्यांना शिक्षक मिळाले नाही, म्हणून त्यांना मुसलमान शिक्षक नेमावे लागले. हे अण्णांना माहिती होतं आणि म्हणून त्यांनी प्रथम सुरुवात केली. सिरवल ज्युबिली ट्रेनिंग सेंटर हे 1935 साली उभं केलं. 1936 साली अण्णांच्या मनामध्ये वाटलं की आता आपण गावोगाव शाळा काढल्या पाहिजेत. त्यावेळी नुकतंच प्रांतीय सरकार काँग्रेस निवडून आलं होतं, पण त्यांनी स्वतः स्वीकारली नव्हती. बाळासाहेब खेर हे त्यावेळचे पंतप्रधान होते, मुरारजी होते, अण्णासाहेब लठ्ठे अर्थमंत्री होते. या सगळ्यांच्या समोर अण्णांनी एक वेगळी शिक्षणाची संकल्पना मांडली. शासनानं फक्त शिक्षकाचा पगार द्यावा आणि मुलांच्या परीक्षा घ्याव्या, बाकी सगळा खर्च हा रयत शिक्षण संस्था करेल. आणि यासाठी त्यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या घरी सर्व शिक्षण तज्ज्ञांची जवळजवळ 100 शिक्षण तज्ज्ञांची एकत्रित मीटिंग बोलवली आणि त्याच्यामध्ये अण्णांनी ही संकल्पना मांडली. बाळासाहेब खेराने ती संकल्पना लगेच उचलून धरली. अण्णासाहेब लठ्ठेंनी त्यासाठी 8 लाख रुपयाचा निधी शासनाच्या बजेटमध्ये मंजूर केला गेला आणि त्यातूनच अण्णांच्या या व्हॉलंटरी शाळा सुरू केल्या. 1938च्या पहिल्या वर्षातच या 60 शाळा सुरू केल्या आणि नंतर या जवळजवळ 578 शाळा या संपूर्णपणे महाराष्ट्रभर अण्णांनी सुरू केल्या म्हटलं तरी चालेल. हे सुरू करत असताना ज्यावेळी अण्णांनी शिक्षकांची नेमणूक केली, ग्रँट्स तर नव्हती, शासनाचा तुटपुंजा पगारही होता आणि म्हणून या सगळ्या शिक्षकांची सोय व्हावी म्हणून अण्णांनी 1940 साली रयत बँकेची उभारणी केली. मुलांना शिक्षणासाठी कर्ज द्यावं म्हणून लक्ष्मीबाई पाटील फंडाची उभारणी केली आणि त्याच जोडीला चांगला अन्नधान्य आपल्या शिक्षकांना मिळावं म्हणून रयत कोऑपरेटिव्ह स्टोअर्सची सुद्धा त्याच काळामध्ये अण्णांनी स्थापन केली. ज्यावेळी जशी बोर्डिंगची मुलं मोठी होत होती, सुरुवातीच्या काळामध्ये ही सगळी मुलं प्रतापसिंह हायस्कूल आणि नेहरू स्कूलमध्ये शिकत होती, पण अण्णांना वाटलं आपलं सुद्धा हायस्कूल असलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी प्रतापसिंह बडोद्याच्या महाराजांच्याकडे त्याची मागणी केली आणि त्यांनी अण्णांना 4,000 रुपयाची देणगी केली आणि 3 डिसेंबर 1939 साली याच प्रांगणामध्ये इथंच त्याचा भूमिपूजन समारंभ झाला. त्याचं पौर्यात्य केलं होतं विठ्ठल रामजी शिंदेने आणि त्याचं संध्याकाळचं भजन केलं होतं, कीर्तन केलं होतं तर ते गाडगे महाराजांनी आणि या समारंभामध्ये पहिल्यांदा अण्णांचा कर्मवीर म्हणून उल्लेख केला गेला. त्याच्यानंतर 1942-43च्या दरम्यानमध्ये अण्णांनी अनेक प्राथमिक शाळा काढल्या. उमरजची काढली गेली, लोणंदची काढली गेली, आष्ट्याची काढली गेली, गांधी टिकडी काढली गेली, कुसूर काढली गेली. 1945 साली अण्णांच्या एका विद्यार्थ्याच्या लग्नासाठी अण्णा मुंबईला गेले असताना त्यांना हार्ट अटॅक आला. केईममध्ये ॲडमिट झाले आणि मग केईममध्ये ॲडमिट केल्यानंतर या सातारा बाजूचे सर्व माथाडी कामगार असतील, गिरणी कामगार असतील, या सगळ्यांनी विनंती केली अण्णा आपल्याला कॉलेज पाहिजे, काहीतरी तुम्ही केलं पाहिजे. आणि त्याच वेळी अण्णांनी मराठा मंदिरमध्ये दसरा महोत्सवामध्ये जाहीर केलं मी शिवाजी कॉलेज काढणार. हातामध्ये एकही नवीन पैसा नसताना अण्णांनी कॉलेजची घोषणा केली. पैसे तर कुठं होते, त्यांना पहिली मदत केली तर DP भोसलेंनी केली. नागझरीचे कोरेगावच्या जवळचे DP भोसले, त्यांचा मोठा लाकडाचा वखारीचा मोठा व्यवसाय होता. त्यांनी एक दिवस अण्णांना बोलवलं, जेवायला दिलं आणि मग समोर एक खोकं आणून ठेवलं
खोक्यामध्ये खोकं भरून नोटाची बंडल होती. अण्णा ह्याच्यातले पाहिजे तेवढे तुम्ही उचला तुमच्या कॉलेजची. अण्णांनी 5,000चा बंडल उचलला, बाकीचे नंतर मी घेऊन जाईन म्हटले. डी.पी. भोसलेंनी 25,000 रुपये या शिवाजी कॉलेजसाठी दिले आणि त्यातूनच शिवाजी कॉलेज उभं राहिलं. शिवाजी कॉलेज उभं करत असताना अण्णांच्या मनात एक संकल्पना होती, फ्री अँड रेसिडेन्शियल. 365 रुपयांमध्ये मुलाला उच्च शिक्षण मिळालं पाहिजे. ते उच्च शिक्षण कसं? 16 आण्याचं होतं. त्यातलं 1 तास काम केला तर 3 आणे त्याचं मानधन, कमीत कमी 3 तास केले तर त्याला 9 आणे मिळतील. 3 आणे त्याला लक्ष्मीबाई पाटील फंडातून कर्ज मिळेल आणि 3 आणे त्याला माफी मिळेल तुम्हाला. असं 16 आण्याचं अण्णांनी गणित केलेलं होतं आणि त्यातून हे कॉलेज सुरू केलं अवघ्या 16 विद्यार्थ्यांच्या मध्ये. 3 वर्ष अण्णांनी त्या पद्धतीने चालवलं. जवळजवळ 2 लाख रुपयाचं अण्णांच्यावर कर्ज याच्यातून झालं. 1948 साली आणखी एक अण्णांच्या जीवनामध्ये सगळ्यात म्हणजे अण्णांच्या जीवनाचा कायापालट करणारी ती घटना होती. 30 जानेवारी 1948 साली अण्णांचं महात्मा गांधींचं निधन झालं. दुर्दैवाने काही जातीय दंगल्या झाल्या. 12 फेब्रुवारीने अण्णांनी इथल्या गांधी मैदानामध्ये भाषण केलं. त्यावेळी या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं गेलं की मी महात्मा गांधींच्या नावाने 101 हायस्कूल काढणार आहे आणि महात्मा गांधींच्या नावाने ग्रामीण विद्यापीठ सुरू करणार आहे. दुर्दैवाने बाळासाहेब खेर यांच्याकडे आणि मोरारजींच्याकडं या संदर्भात काही चुकीच्या बातम्या गेल्यामुळे दोघांच्या मध्ये वितिष्ट आलं आणि या रयत शिक्षण संस्थेची ग्रँट बंद झाली. शिक्षकांचे पगार थांबले, मुलांच्या हॉस्टेलचं जेवण थांबलं. अण्णा डगमगले नाही. 52 दिवस महाराष्ट्रभर हिंडले. 52,000 रुपये आणि 50 खंडी धान्य अण्णांनी गोळा केलं. आज संपूर्णपणे महाराष्ट्र अण्णांच्या मागं उभं राहिला. अण्णांची खरी ताकद किती आहे हे ग्रँट बंदीनं दाखवलं. त्याचवेळी 5 मार्च 1948ला प्रदेश काँग्रेसची कमिटीची मिटिंग पुण्यालाच गेली. केशवराव झेले त्याचे प्रदेश अध्यक्ष होते आणि काँग्रेस कमिटीमध्येच मोरारजीभाई देसाई आणि बाळासाहेब खेरांच्या विरोधात ठराव पास झाला गेला. सुदैवानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर मौलाना आझाद यांनी या संस्थेच्या ग्रँट उठवण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केला. संस्थेची ग्रँट उठली गेली पण अण्णांना कुठं ना कुठेतरी एक मानसिक जखम झाली गेली. अण्णांनी या संस्थेचा जर माझ्यापासून या संस्थेला जर काही त्रास होत असेल तर मी संस्थेच्या बाहेर पाडण्याचा अण्णांनी निर्णय घेतला. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 4 वेळा अण्णांनी संस्थेचा राजीनामा दिला. संस्थेनं अर्थात तो स्वीकारलाच नाही आहे. त्याच्याही पुढे जाऊन शेका पक्षाची अण्णाने स्थापना केली म्हटलं तरी चालेल. अण्णा त्याचे संस्थापक सदस्य होते. सोलापूरला शेका पक्षाचं जे पहिलं अधिवेशन झालं त्याच्यामध्ये अण्णांनी भाषणसुद्धा केलं होतं. या शेका पक्षाने एक सुंदर ठराव केलेला होता, अण्णा तुम्ही आमच्या पक्षामध्ये आला, पक्षाला तुमचा आम्हाला अभिमान आहे, पण आमच्या पक्षापेक्षा तुम्हाला जरुरी आहे ते रयत शिक्षण संस्थेला तुमची जरुरी आहे. तुम्ही आमच्या पक्षात नाही आले तरी चालेल. अण्णांनी त्याच्यानंतर आपलं सगळं लक्ष एका वेगळ्या गोष्टीकडलं की शेती. आयुष्यभर शेतीच्या विषयी प्रेम होतं पण पहिल्यांदाच अण्णांनी मोठ्या प्रमाणावर शेतीचा प्रयोग केला. स्वतःच्या गावाच्या आयतोड्यामध्ये पहिल्यांदा कोऑपरेटिव्ह शेतीची त्यांनी मुहूर्तमेढ केली आणि देवापूरला 2500 एकरामध्ये देवापूरच्या परिसरातील संपूर्णपणे जे गरीब शेतकरी होते त्यांना एकत्रित घेऊन सातारच्या कलेक्टरांच्या बरोबर भांडून त्यांना प्रत्येकाला लीजनं जमीन मिळवून दिली. त्याचवेळी धनंजयराव गाडगीळ आणि टाटा सन्सचे त्यावेळेचे दोराबजी टाटा ट्रस्टचे जॉन मथाई म्हणून त्याचे ट्रस्टी होते. या दोघांनी दुष्काळासाठी काही गावं दत्तक घ्यायची होती. अण्णांना त्यांनी विनंती केली की तुम्ही देवापूरची दत्तक गावं घ्या. स्वतः जॉन मथाई सातारला आले, धनंजयराव गाडगिळी होते आणि सगळी परिस्थिती बघितल्यानंतर देवापूर आणि त्याच्या परिसरातील 9 गावांची सर्व जबाबदारी या टाटा ट्रस्टने घेतली. त्याचवेळी 1953 अण्णांच्या मनात आलं की गाडगे महाराजांच्या नावानेच कॉलेज सुरू करायचं. खरं म्हणजे रयत शिक्षण संस्थेचं कॉलेज पहिलं शिवाजी कॉलेज एवढं तोट्यात असताना आर्थिक संस्थेची स्थिती अतिशय वाईट असताना अण्णांनी हा निर्णय घेतला. अण्णांचा निर्णय हा क्षणाचा निर्णय असतो आणि तो निर्णय शेवटी खरा ठरतो हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे म्हटलं तरी चालेल. संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिल सांगितलं अण्णा आपल्याला 25,000 रुपये सुद्धा पुणे विद्यापीठाचं डिपॉझिट भरायला पैसे नाही आहेत. अण्णा म्हटलं तुम्ही काळजी करू नका, पैसे मी गोळा करून आणतो. अण्णा पुण्याला आले. बाबूराव सणसना सांगितले की मला 25,000 रुपयांची जरूर आहे. बाबूराव सणस, त्याच्यानंतर मामासाहेब मोहळ, शंकरराव उरसळ, नामदेवराव मते, शंकरराव शेडगे ही सगळी मंडळी एकत्रित आली. मंडईमध्ये केले.
मंडईमध्ये त्यांनी सर्वांना विनंती केली की तुम्ही आजच्या 1 दिवसाचं उत्पन्न रयत शिक्षण संस्थेला द्यायचं. त्या दिवशी शेतकऱ्यांनी त्यांचं शेतीमालाचं 1 दिवसाचं उत्पन्न संस्थेला दिलं, आडत्याने आडत दिली, हमालांनी 1 दिवसाची हमाली दिली आणि कॉर्पोरेशनच्या सर्व नोकरांनी 1 दिवसाचा पगार झाला. अण्णांना 25,000 रुपये पाहिजे होते, 50,000 रुपये एका दिवसामध्ये अण्णा जमा करून आले. तीच गोष्ट DED कॉलेजला झाली. ज्यावेळी 1954ला ज्यावेळी AGM कॉलेज तयार होत नव्हतं तोपर्यंत अण्णांनी सातारला BEDच्या कॉलेजची घोषणा केली. नेहमीप्रमाणे पैसे नव्हते. बाण नरवणे आणि चिंतातूर म्हणून ऑफिसमध्ये बसले होते. आता याचे 10,000 रुपये कुठनं भरायचे डिपॉझिट. तेवढ्यात डॉक्टर भोसले नावाचे सद्गृहस्थ आले. अण्णांची ओळख नाही पाळत नाही, सातारा जिल्ह्यातच होते, फक्त अण्णांचं कार्य माहिती होतं. तिथं आला आणि त्यांनी एक 5,000 रुपयाचा चेक अण्णांना दिला. अण्णांनी विचारलं हा कुठला चेक आहे म्हटले. डॉक्टर भोसले हे फिजिओथेरपिस्ट होते. त्यांनी सर पुरुषोत्तमदास ठाकूर यांना फिजिओथेरपीची ट्रीटमेंट देऊन त्यांना बरं केलं होतं. सर पुरुषोत्तमदास यांनी म्हटलं तू इतकं सुंदर मला फिजिओथेरपी दिलेली, मी आता चालू शकतो, सर्व काम करू शकतो, मला काहीतरी तुला जास्त बक्षीस द्यायचे. ते म्हटलं मला तुम्ही बक्षीस नको, कर्मवीर भाऊराव शाखेसाठी 5,000 रुपयाचा चेक काढा. तो चेक घेऊन डॉक्टर भोसले आले. त्यातून आमचं BEDचं कॉलेज जन्माला आलं. कुठं ना कुठेतरी अण्णांच्या उत्तरार्धामध्ये त्या रयत शिक्षण संस्थेच्या सिटीसाठी अण्णांनी खूप मागणी केली आणि अण्णांचा जसा दिसत होता अण्णांना आजार त्याच्यामध्ये येत होते. ब्लड प्रेशर होतं, गाऊट होतं, अनेक हार्ट अटॅक येऊन गेले होते. कुठंतरी आपला अंतिमकाल अण्णांना दिसत होता. त्या संस्थेचा उत्तराधिकारी कोण जर त्याच्या अण्णांना विचारलं तर अण्णा एका शब्दामध्ये उत्तर द्यायचे, या रयत शिक्षण संस्था चालायची का न चालायची ते समाजच ठरवेल. पण 1957 साली पहिल्यांदाच अण्णांना वाटलं की या रयत शिक्षण संस्थेला उत्तराधिकारी पाहिजे आणि तो उत्तराधिकारी निवडला होता यशवंतराव चव्हाण साहेबांना त्यांनी निवडलं होतं. खरं म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांची आणि अण्णांची विरोधात होते. 1948च्या ग्रँड बंदीच्या प्रकरणामध्ये दोघांच्यामध्ये खूप मतभेद झाले होते. तरीही दोघांनी ते मतभेद विसरले. यशवंतरावने विसरले. यशवंत अण्णांच्या गोल्डन ज्युबिली फंडाचं उपाध्यक्षपद स्वीकारलं. ग्वाल्हेरच्या जिवाजीराव महाराजांनी अध्यक्षपद स्वीकारलं आणि यशवंतरावांनी पहिली रयत शिक्षण संस्थेची सर्वात मोठी देणगी 2 लाख रुपयाची अण्णांच्या हवाली केली. याच पिरियडमध्ये अण्णांना पद्मभूषण मिळालं, डिलीट मिळालं आणि त्याच वेळी अण्णा हे आजारी होते. जवळजवळ नोव्हेंबर 1958 ते 9 मे 1959 6 महिने अण्णा ससूनमध्ये होते. आयुष्याच्या उत्तरार्ध काळामध्ये अण्णांनी यशवंतरावांना आपल्या या रयत शिक्षण संस्थेची धुरा वाहिली होती. त्याचबरोबर त्यांनी रामभाऊ नरवडे यांनाही सांगितलं. अण्णांचे ते शिष्य होते, शेका पक्षाचे खंदे कार्यकर्ते होते, खासदारही होते, घटना समितीचे सदस्य होते. त्यांनाही विनंती केली तुम्ही राजकारणातून बाजूला व्हा आणि संस्थेला जॉईन व्हा. ND सरांनाही त्यांनी बोलवून घेतलं. आप्पासाहेबांनी सांगितलं, मुल्ला साहेबांना सांगितलं आणि त्यातूनच 1960च्या नंतर रयत शिक्षण संस्थेचा हा दुसरा पर्याय सुरू झाला म्हटलं तरी चालेल, दुसरा अध्याय सुरू झाला म्हटलं तरी चालेल. रयत शिक्षण संस्थेच्या इतिहासातला गोल्डन अध्याय म्हणत असाल तर 1960 ते 1984 जे यशवंतराव चव्हाण साहेबांनी रयत शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद, रामभाऊ नरवडेने 75पर्यंत अध्यक्ष, त्याच्यानंतर काळेसाहेबांनी त्याचं अध्यक्षपद स्वीकारलं. मुल्ला साहेब होते, आप्पासाहेब होते, MD सर होते, PG सर होते. जवळजवळ 23 नवीन कॉलेजेस या कारकिर्दीमध्ये संस्थेने उभी केली. 200च्या वर शाळा या उभ्या केल्या गेल्या. पहिल्यांदाच मुंबईमध्ये रयत शिक्षण संस्थेची वास्तू तयार झाली. इंग्लिश मिडियमचं हायस्कूल पहिल्यांदा सुरू झालं, इंग्लिश मिडियमचं कॉलेज पहिल्यांदा सुरू झालं. हा यशवंतरावांनी या संस्थेला एक राजाश्रय दिला तरी चालेल, मिळेल, एक मोठी मान्यता मिळाली म्हटलं तरी चालेल. रयत शिक्षण संस्थेच्या भागातला तिसरा अध्याय जो होतो तो 1984च्या नंतरचा अध्याय होतो. वसंतदादा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झाले आणि पहिल्यांदा त्यांनी तांत्रिक शिक्षणासाठी विना अनुदानित संकल्पना मांडली आणि आज महाराष्ट्रातील बहुजन समाजासाठी तांत्रिक शिक्षणाची द्वारं ती उघडी केली म्हटलं तरी चालेल. त्याचवेळी विना अनुदान झाली आणि त्या काळामध्ये काळेसाहेब होते. काळेसाहेबांच्या नंतर ND सरांच्या काळामध्ये रयत शिक्षण संस्थेचा एक वेगळा अध्याय सुरू झाला. जिथं शाळा पोचत नसेल, जिथं कोणतीही संस्था शाखा करायला जात नसेल तिथं रयत शिक्षण संस्था जाईल आणि जवळजवळ 112 विनाअनुदानित शाळा कड्या कपारीमध्ये रिमोटमध्ये त्या शाळा सुरू झाल्या. तसंच 8 आश्रमशाळा ज्याला कोणीही महाराष्ट्रामध्ये हात घातला नाही त्या 8 आश्रमशाळा रयत शिक्षण संस्थेनं
उभारल्या. एक आश्रमशाळा वावरची अशी होती की 1947 साली या देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण ज्या दिवशी रयत शिक्षण संस्थेची 1992ला शाखा झाली त्या दिवशी अख्ख्या गावानं राष्ट्रध्वज कसा असतो ते बघितलं होतं. एवढं दारिद्र्य आणि एवढं अज्ञान या भागामध्ये होतं. त्या 8 आश्रमशाळा सुद्धा या भागामध्ये सुरू केल्या. पण हे करत असताना विनामूल्य संस्कृत आली, शिक्षणाचं व्यापारीकरण झालं, परत त्यामध्ये तुम्हाला तांत्रिक शिक्षण आलं, वेगवेगळे कोर्सेस आले गेले. याच्यामध्ये जावं का न जावं हा रयत शिक्षण संस्थेचा एक मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. जावं तर विनाअनुदान आपल्याला परवडत नव्हतं, नसतं तर आपल्याला ह्या नवीन येणाऱ्या युगाबरोबर कसं टिकायचं हा एक प्रश्न होता. आणि त्यातूनच 1995-96ला एक वेगळा रयत शिक्षण संस्थेने निर्णय घेतला गुणवत्तेकडे जाण्याचा. आणि त्याच्यावरून आपण गुरुकुल तिथं सुरू केलं. आणि त्याच्यानंतर गुणवत्तेमध्ये सर्वात मोठी साथ दिली होती तर पवार साहेबांनी दिली होती. आज आपण डिजिटलच्या गोष्टी करतोय, पण 1998 साली पवार साहेबांनी दिलेल्या निधीतून 100 शाळांना TV, VCR आणि व्हिडिओचे कॅसेट्स दिले होते पहिल्यांदा. आज तर प्रत्येक शाळेत LCD लॅपटॉप सॉफ्टवेअर सगळं आहे, पण त्यावेळी सुरू केलं होतं. त्यावेळी पवार साहेबांनी तंत्र शिक्षणासाठी आम्हाला 30 लाख रुपयाचा निधी उभा करून 8 आम्हाला IT आम्ही उभ्या केल्या गेल्या. नंतरची ही वाटचाल आहे ती 2000च्या नंतरची रयत शिक्षण संस्थेची वाटचाल आहे तुमची. सर्वांबरोबर फिटेस्ट अँड फास्टेस्ट ज्यांची जगण्याची क्षमता आहे तेवढे जगतील, बाकी संपतील, अशा हा कारकीर्द आहे. जागतिकीकरण आलं, गॅटचा करार झाला, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिले शिक्षण धंदा आहे, शिक्षण हा व्यवसाय आहे. इंग्रजी माध्यमाकडं ओढा, प्रचंड ओढा असा वाढला गेला. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जगामध्ये ITचं ज्ञान आलं, हजारो इंजिनियर जगभर तुम्हाला जायला लागलं. प्रत्येक आईबापाला वाटायला लागलं माझ्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने सुद्धा रयत शिक्षण संस्थेनं आपली वाटचाल बदलली, काळाप्रमाणे बदलण्याचं ठरवलं. आणि त्यातूनच मग या रयत शिक्षण संस्थेचं आजचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला दिसतं. तर ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, IT, ॲग्री या सगळ्या क्षेत्रामध्ये रयत शिक्षण संस्थेनं अतिशय उत्तुंग अशी भरारी. मग असे सचिव साहेबांनी सांगितलं ना, 18 आमच्या कॉलेजेसपैकी 14 कॉलेजेस A ग्रेडला आहेत. त्यातील देशात एकमेव संस्था असेल त्याची. 6 कॉलेजेस A+ला आहेत. एवढं उत्तम काम केलं. जेवढं उत्तम तेवढं हायस्कूलच्या लेवलवर नव्हे तर ते कॉलेजच्या लेवलवर सुद्धा तेवढं उत्तम आपण काम केलेलं आहे. पण हे काम केल्यानंतर पुढचं काय, शतकाच्या उंबरठ्यावर आज पोचलेलो आहोत. अण्णांनी आम्हाला इथपर्यंत स्फूर्ती दिली, त्यांनी आमच्यावर त्यांच्या जीवावरच किंवा त्यांनी जी केलेली जी क्वालिटी होती ती आम्ही इथपर्यंत आणली. पण इथून पुढं काय, इथून पुढचा काळ सुद्धा पुढच्या 100चा कसाला असेल. निश्चितपणे तो काळ वेगळा आहे. त्या काळाप्रमाणे या रयत शिक्षण संस्थेची ती पुढची ही वाटचाल असणार आहे. ही वाटचाल बघत असताना आपल्याला एका वेगळ्या पद्धतीनं त्याच्याकडे बघायला पाहिजे. गरज काय आहे, गरजेप्रमाणे तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये शिक्षण दिलं पाहिजे. शिक्षण देत असताना नुसतं शिक्षण देत नसताना ते क्वालिटीचं शिक्षण दिलं पाहिजे, तरच तुम्ही जगतील. स्पर्धेचं युग आहे, स्पर्धेच्या युगामध्ये आपण जगलंच पाहिजे. स्पर्धा कशाची आहे, गेल्या 10 वर्षामध्ये पूर्वीचे टाटा, बिर्ला, अंबानी बघा किंवा अमेरिकेतील तुम्हाला मोठमोठ्या कंपन्या बघा आणि गेल्या 10 वर्षातल्या कंपन्या बघा. ॲमेझॉन बघा, ॲपल बघा, अलिबाबा बघा, फ्लिपकार्ट बघा, वॉलमार्ट बघा, फेसबुकचं बघा, मायक्रोसॉफ्ट बघा. गेल्या 10 वर्षामध्ये केवळ फक्त एका संकल्पनेच्या आधारित इंटरनेटच्या आधारावर या मंडळींनी आज जगातील सर्वात श्रीमंत माणसं ही झालेली आहे. कोण आहे ते सगळे? ॲपल, ॲमेझॉन, अलिबाबा, वॉलमार्ट, गुगल, मायक्रोसॉफ्ट, मास्टरकार्ड, ओला, उबेर. याला उत्तर दिलं सुद्धा भारतीयांनी. TCS, इन्फोसिस, विप्रो, कॉग्निजंट, बिग बाजार, फ्लिपकार्ट, पेटीएम. तेवढ्याच ताकदीचे इंडस्ट्रियल झाली. फक्त टेक्नॉलॉजी बदलली, एका टेक्नॉलॉजीला दुसऱ्या देशातून उत्तर दिलं. आणि सुदैवानं या देशाला भारतामध्ये आपण आहोत. हे करत असताना जगाच्या सर्वात जास्त तरुण वर्ग असेल तो या देशामध्ये आहे. 16 ते 35 वयोगटामध्ये 65 कोटी काम करणारे हात कुठं असतील तर ते फक्त भारत देशामध्ये. सगळ्यात जास्त उच्च शिक्षणामध्ये शिकत कोण असतील तर ते भारतात आहे.
सगळ्यात जास्त इंजिनियर्स कोणते असतील तर ते भारतात आहेत. सगळ्यात जास्त इंग्रजीचं ज्ञान कुणाला असेल तर ते भारताला आहे. सगळ्यात जास्त गणिताचं जन्मजात कुणाला आहे तर ते भारताला आहे. सगळ्यात जास्त अनॅलिटिकल स्किल कुणाकडे आहे तर ते भारताकडे आहे. सगळ्यात हार्ड वर्क करणारे कोण आहे तर भारत आहे. आणि सगळ्यात कमी पगारात काम करणारा आहे तो आम्हीच आहोत. एवढं प्रचंड ह्युमन रिसोर्स या भारताकडे आहे तुम्हाला, आणि त्याचा उपयोग करून ही पुढची वाटचाल करायची आहे. पुढची वाटचाल असणार आहे की आत्ता ज्या नावं घेतलेल्या त्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांचे CEO कोण आहे तो? सत्या नाडेला मायक्रोसॉफ्टचा CEO आहे, निकेश अरोरा गुगलचा आहे, सुंदर पिचाई गुगलचा आहे, थॉमस कुरियन ओरॅकलचा आहे, इंद्र नुई पेप्सीचा आहे, अजय बग्गा मास्टर कार्डचा आहे. ही सगळी भारतीय मंडळी आज जगावर राज्य करत आहे. आज 40% पेटंट आज अमेरिकेकडे आहेत, पण या 40% पेटंटच्या मध्ये 40%चा वाटा कोणाचा असेल तर तो भारतीयांचा आहे. मानवी बुद्धिमत्ता सर्वात चांगली कुठं असेल तर भारतीय या भारताकडे आहे, आणि त्या सगळ्याचाच फायदा आज भारताला होतो. आज IT हब झालेला आहे, फार्मा हब झालेला आहे, ॲटो हब झालेला आहे, ॲग्री झालेला आहे, नॅचरल सोर्स आपण प्रचंड वापर करतो. आणि मग या सगळ्यातून पुढं कसं जायचं आहे? पुढं 15 गोष्टी रयत शिक्षण संस्थेला या पुढच्या 25 वर्षासाठी आम्हाला करायच्या आहे. कोणत्या गोष्टी असणार आहे? IT मध्ये असणार आहे. IT पारंपरिक असणार नाही, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणार आहे, डिजिटल असणार आहे, क्लाउड कॉम्प्युटिंग असणार आहे, रोबोटिक्स असणार आहे, सायबर सिक्युरिटी असणार आहे. रिसर्चमध्ये इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटर, पेटंट असेल, IPR. एका पेटंटवर एक एक देश त्याच्या वार्षिक उत्पन्नाचं जेवढं असेल तेवढं एका पेटंटमधनं उत्पन्न मिळू शकेल. त्या देशाचं खरं रूप जर बघायचं असेल तर या पेटंटमध्ये असलं पाहिजे. आणि सुदैवाने आज आपण 4 इनोव्हेशन सेंटर्स, इन्क्युबेशन सेंटर्स उभं करतात. ॲग्री हा एक मोठा भाग एक्सपोर्टसाठी होतोय, फूड प्रोसेसिंग आणि पॅकेजिंगसाठी करतोय. मीडिया हा 4था भाग आहे, बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स हा 5वा भाग आहे, हाऊसकीपिंग हा 6वा भाग आहे, फार्मा इंडस्ट्री हा 7वा भाग आहे, ट्रॅव्हल अँड टुरिझम हा 8वा भाग आहे, फॉरेन लँग्वेज, रिटेल मॅनेजमेंट, सर्व स्पर्धात्मक अशी तयारी, स्कॉलरशिप्सपासून UPSC पर्यंत, त्याच्यात जोडलेला डिफेन्स स्टडीज, अगदी तुमच्या 11वी 12वी पासून ते मुलींच्यासाठी डायरेक्ट कमिशन ऑफिसर्सपर्यंतची, आणि स्किल डेव्हलपमेंट. मग अशी कराळे सरांनी स्किल डेव्हलपमेंटचं सांगितलं. ही आमची पुढची वाटचाल आहे. रयत शिक्षण संस्थेचे खास 6 सेंटर्स आम्ही सेंटर फॉर एक्सलन्स करणार आहोत. YC मध्ये आम्ही रिसर्च फोकस केलेला आहे, DGला बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स फोकस केलेला आहे, SGMला फूड टेक्नॉलॉजी फोकस केलेला आहे, पंढरपूरला संत साहित्य फोकस केलेला आहे, वाशीला बायोटेक केलेला आहे. जावडेकर साहेब, जर आम्हाला आमचं विद्यापीठ मिळालं तर पुढच्या 10 वर्षांमध्ये या देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ निश्चितपणे होईल आमचे. त्याची ग्वाही मी तुम्हाला देतो. या सगळ्या 100च्या प्रवासामध्ये अनेकांचं सहकार्य मिळालं. पहिले अध्यक्ष हमीद अली, राघव काळे, मुथाशेठजी, बंडगोपाळा मुकादम, बाणा नलवडे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पवार साहेब, त्याचप्रमाणे रामभाऊ नलवडे, शंकरराव काळे, ND सर, रावसाहेब शिंदे, या सगळ्यांचं एक प्रचंड योगदान आहे. यांच्या योगदानाखेरीज रयत शिक्षण संस्थेचा इतिहास पूर्ण होणार नाही. रयत शिक्षण संस्थेची सगळ्यात मोठी ताकद असतील तर आमचा 16,000 शिक्षकांचा वर्कफोर्स आहे. रयत जगती आहे तर त्याच्यावर जगती आहे. एवढा वर्कफोर्स या देशामध्ये किंवा या जगामध्ये कोणत्याही संस्थेला नाही. तीच आमची ही ताकद आहे. 4.5 लाख विद्यार्थी आहेत. सर, आम्ही नुसतं एक संकल्पना मांडली की प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक संकल्पना रयत शिक्षण संस्थेला कळवावी. कमीत कमी आम्हाला त्याच्यासाठी 1 कोटी रुपयाचा आम्ही सीड कॅपिटल उभे केलेलं आहे. आमच्या अंदाजाने एका वर्षाच्या 1 लाख आपल्याला या संकल्पना मिळतील. मग आपल्या आयडिया बँकेला आणि किती आपल्याला एक वेगवेगळ्या प्रकारचे मिळतील, आणि त्याच्यातूनच या विद्यार्थ्यांचं पुढचं मोठं भवितव्य निश्चितपणे घडणार आहे. आत्ताची 100 वर्ष आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण केली. पुढचीही आपण तशीच सगळी पूर्ण करणार. पुढचं बघायला आपणही असणार नाही, पण रयत शिक्षण संस्था निश्चितपणे असेल. आणि या रयत शिक्षण संस्था पुढच्या वाटचालीसाठी तुम्हा सर्वांचं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करून मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. कंपनी जवळजवळ 14 ते 15 देशात आहेत. आमचे इंजिनियर्स जगातल्या वेगवेगळ्या उत्पादनावर इकडनं काम करतात. डॉक्टर जगदाळे
आणि माझी भेट साधारणतः 6-7 महिन्यापूर्वी झाली होती. आणि ते मला म्हणाले, जेव्हा मी त्यांच्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये गेलो सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कमध्ये, तेव्हा त्यांनी त्यांच्या इन्क्युबेशन इन्फ्रास्ट्रक्चर आणि इनोव्हेशन इन्फ्रास्ट्रक्चरचा मला एक आढावा दिला. आणि तेव्हा माझ्या अशा लक्षात आलं की जे आम्ही करतोय, आणि त्यांना मी आमच्या पुण्याच्या हिंजवडी सेंटरमध्ये आमंत्रित केलं. आणि तेव्हा पद्मश्री प्रतापराव पवारजी आले होते, डॉक्टर जगदाळे आले होते. आणि जेव्हा मी त्यांना दाखवलं की आज भारतीय अभियंता इकडं बसून जगातल्या वेगवेगळ्या ब्रेकथ्रू प्रोडक्ट्समध्ये जे कॉन्ट्रीब्युशन करतो, कॉन्ट्रीब्युशन म्हणजे फक्त डिझाईन नाही, पण इनोव्हेशन करतो, त्यात व्हॅल्यू ॲड करतो. आणि बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की जागतिक पातळीवर जे मोठे मोठे प्रोडक्ट्स आपण आज वापरतो, ॲपलचे, गुगलचे किंवा मोठ्या मोठ्या गाड्या जॅग्वार, लँड रोवर, त्या सगळ्या भारतात डिझाईन आमच्यासारखी कंपन्या करतात. आणि त्यामुळे जेव्हा मला हा इंटरसेक्शन पॉईंट मिळाला, आणि ॲज अ टाटा ग्रुप कंपनी मी गेली 25 वर्ष टाटा ग्रुपमध्ये आहे. मी वेगवेगळ्या देशात आणि वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीत काम केलेलं आहे, बघितले आहे. आम्ही इन्क्युबेशन सेंटर्स तयार केले आहेत. पण आज डॉक्टर अनिल पाटलांनी जेव्हा तो या संस्थेचा 100 वर्षाचा इतिहास इतका सुंदर सांगितला, आणि आय वॉज व्हेरी नॉट ओनली इम्प्रेस्ड की हा एवढा मोठा इतिहास लाभलेली संस्था आणि 150 वर्षाची इतिहास लाभला टाटा ग्रुप, या दोघांचं आज इथं एकत्रित येणं आणि समाजासाठी द CII हे 3 सेंटर जे आम्ही इकडं आता लॉन्च करतो आहोत, ते साताराच्या आणि आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना आणि इंडस्ट्रीला फायदा होणार, नुसताच फायदा होणार नाही आहे, पण त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर जे आम्ही इतक्या दिवस मुंबई, बँगलोर, पुणे यासारख्या Tier 1 शहरांमध्ये या सुविधा उपलब्ध होता, पण त्या सेम सुविधा, सेम इन्फ्रास्ट्रक्चर आज सातारा आणि नंतर अहमदनगर, पुढे सांगली या सगळ्या ठिकाणी जाणं किती महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क डॉक्टर जगदाळे यांच्या स्पॉन्सरशिपने आणि टाटा टेक्नॉलॉजीज यांनी एकत्र येऊन हा पहिला करार केला. आणि त्या पहिल्या कराराअंतर्गत आज इथे जे पहिले सेंटर उभे होत आहे ते इट इज जसं डॉक्टर जगदाळे म्हणजे एक आमूलाग्र वैचारिक बदल आणि क्रांती आपण घडवत आहोत. आणि आय थिंक जेव्हा इंडस्ट्री आज जितक्या वेगाने पुढे जात आहे आणि ज्या वेगाने अकॅडमिया पुढे जात आहे यात तफावत आहे. आज ग्रॅज्युएट इंजिनियर्सची मागणी जसं डॉक्टर जगदाळे म्हणाले ही फार मोठी आहे, पण जेव्हा ग्रॅज्युएट इंजिनियर्स ग्रॅज्युएशन होऊन इंडस्ट्रीमध्ये येतात आणि ज्या लेवलला इंडस्ट्रीला त्यांचे स्किल लागतात त्याच्यात बरीच मोठी तफावत आहे. आणि टाटा टेक्नॉलॉजीज हे 2 गोष्टीसाठी करत आहे. एक ऑब्वियसली टाटा ग्रुपच्या व्हॅल्यूज, टाटा ग्रुपचे मूल्य म्हणून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा सामाजिक बांधिलकी हा एक भाग आहेच, पण दुसरा भाग म्हणजे आम्ही इंडस्ट्रीसाठी पण करत आहोत. कारण जेव्हा एखादा ग्रॅज्युएट इंजिनियर पास होऊन इंडस्ट्रीत येतो त्यासाठी आम्ही जवळपास 17 ते 18 महिने त्याला ट्रेनिंग देण्यात घालवतो की त्याच्यानंतर त्याच्याकडनं फर्स्ट मिनिंगफुल आउटपुट येतं. तर हा जो काळ आहे, जी आमची इन्व्हेस्टमेंट आहे एका ग्रॅज्युएट इंजिनियरला प्रोडक्टिव्ह बनवण्यात 14, 17, 18 महिने डिपेंडिंग ऑन त्याचा कुठला डोमेन आहे, तेच जर इंडस्ट्री आपण शिक्षण संस्थेत आणली, त्याला जर इन्फ्रास्ट्रक्चर इकडेच अवेलेबल करून दिलं आणि तो 7व्या 8व्या सेमिस्टरमध्ये ते काम करेल जेव्हा तो इंडस्ट्रीत आल्यावर करेल. सो ब्रिंगिंग द इंडस्ट्री टू द अकॅडेमिया ही जी कॉन्सेप्ट आहे ती यासारख्या सेंटर ऑफ इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड इन्व्हेन्शननी नक्कीच पुढे येईल. आणि त्यासाठी आज या सोहळ्याचं जे महत्त्व आहे ते टाटा ग्रुपच्या वतीने मी डॉक्टर जगदाळे यांचं अभिनंदन करतो, डॉक्टर अनिल पाटील आणि रविचंद्रजी पवार आणि मिस्टर जावडेकर यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज हे पहिले सेंटर उभे झाले आहे. आणि इथून पुढच्या 5 ते 6 महिन्यात अजून 4 असे सेंटर्स रयत शिक्षण संस्थेसाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. विथ दॅट थँक्यू सो मच. भाइयों और बहनों, जैसा कि आप जानते हैं कि भारतीय डाक विभाग हमेशा से उसकी ये कोशिश रही है कि दुनिया भर में जो भी समृद्ध सांस्कृतिक विरासतें हैं, प्राकृतिक विविधता और इतिहास है, उन सबको डाक टिकटों और स्पेशल कवर के ज़रिए जनता के सामने लाया जाए. भारतीय डाक विभाग ने अपने टिकटों में कला, शिल्प, चित्र, वनस्पति एवं जीवों के समृद्ध और विशेष
पहलू दर्शाए हैं। आज रैयत शिक्षण संस्था के शताब्दी समारोह के अवसर पर स्पेशल कवर और माई स्टैम्प का अनावरण संपन्न हुआ है। मैं डाक विभाग की तरफ से रैयत शिक्षण संस्था और उनसे जुड़े सभी महानुभावों को बधाई देता हूँ। धन्यवाद। रयत शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ अध्यक्ष शरदराव पवार आणि रयतचं अध्यक्ष असणं किती महत्त्वाचं असतं की यशवंतराव चव्हाण जेव्हा अध्यक्ष झाले आणि लोकांनी त्यांना विचारलं तेव्हा यशवंतराव चव्हाण म्हणाले की मी मुख्यमंत्री आहे, पण त्याच्याही पेक्षा जास्त मला समाधान रयतचा अध्यक्ष आहे यामुळे येतं। असं रयतचं अध्यक्ष शरद पवारजी, एन डी पाटील हे तर रयतचे शरद पवारांपेक्षाही जरा सिनियर जास्त आधारस्तंभ आणि सतत काम करावं म्हणजे कसं करावं याचा एक आदर्श असेल तर तो एन डी पाटलांच्या निमित्ताने आहे, म्हणून त्यांनाही मी प्रणाम करतो। आज ज्यांनी ही संस्था आता नेतृत्व करतायत आणि उत्तम चालवतायत त्यांनी किती 100 वर्षाचा इतिहास 20-25 मिनिटांमध्ये आपल्या पुढे किती सुंदररित्या मांडला। डॉक्टर अनिल पाटील, राज्यपाल माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमचे मित्र दिलीप वळसे पाटील, आमदार विश्वजित कदम, सर्व मान्यवर बाकीचे भाऊसाहेब कराळे, भगीरथ शिंदे, बंड, तुमचे सहकारी जगदाळे, अनंत बधे ज्यांनी आता भाषण केलं, सर्व मान्यवर व्यासपीठावरील आणि समोर बसलेल्या माझे सर्व सातारकर बंधू भगिनी, शिक्षक वृंद आणि सगळ्या विद्यार्थी या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, सगळ्यांना मी अभिनंदन करतो, अभिवादन करतो। कारण शताब्दी सोहळा सुरू होतोय। यावर्षी 2 योग आहेत। 2 ऑक्टोबरला परवा आपण महात्मा गांधीजींच्या 150व्या जन्मजयंतीचं सुरुवात केली, ती पण 2 ऑक्टोबरला पूर्ण होईल आणि इथे एक रयतचा वटवृक्ष स्वतःच्या मेहनतीने, कर्मवीराने आणि दूरदृष्टीने कसा वाढवला त्याची 100 वर्षाचा सोहळा सुरू होतोय। या 100 वर्षामध्ये अनिल पाटीलांनी इच्छा व्यक्त केली। माझ्या मनात आल्यावर पहिलेच होतं, मी त्यांना म्हटलं, आज आल्यावर मला गेस्ट हाऊसला भेटले तेव्हा की म्हटलं रयतच्या शाळा खूप झाल्या, प्राथमिक शाळा झाल्या, माध्यमिक शाळा झाल्या, ज्युनियर कॉलेज झाली, 700हून अधिक संस्था झाल्या, उत्तम प्रगती करतायत, पण आता रयत विद्यापीठ झालं पाहिजे हे म्हटलं महत्वाचं आहे। आणि रयत विद्यापीठ जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी अनेक मार्ग आता आम्ही नवे, कारण गुणवत्ता तुम्ही मिळवली आणि गुणवत्तेच्या आधारावर वेगवेगळी दालनं खुली करून तुम्हाला क्लस्टर युनिव्हर्सिटी पासून, डीम्ड युनिव्हर्सिटी पासून जो तुम्हाला मार्ग पाहिजे असेल तो उपलब्ध होऊ शकतो। त्याची आम्ही पुढच्या आठवड्यात भेटू, त्यावेळेला चर्चाही करू, पण हे होईल याचा मला निश्चितपणाने विश्वास आहे। ब्रिटिशांच्या राज्यात ब्रिटिशांनी कधी मनात हे नव्हतं ठरवलं की भारतातल्या सर्व लोकांना शिक्षण द्यायचं। त्यांनी शिक्षण फक्त मर्यादित उघडं केलं होतं की इंग्रजी बोलून आपलं सरकारचं कामकाज चालवणारे कारकून आणि अधिकारी तयार करता यावेत, एवढ्यापुरतं ब्रिटिशांनी शिक्षणाचा पसारा भारतामध्ये केला। आणि आपलं जे मूळ शिक्षणाची पद्धती होती किंवा त्या काळी, कारण 1000 वर्ष आपण परकीय आक्रमणामध्ये होतो, त्यामुळे ते शिक्षणामध्ये विचित्र खंडही पडत गेले, प्रत्येक प्रदेशात वेगळा चित्र दिसलं। पण ब्रिटिशांची काही सर्व जनतेला शिकवावं ही त्यांची इच्छा नव्हती। आणि म्हणून जेव्हा स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेला स्वातंत्र्य आंदोलनामध्येच जर महत्वाचं काही असेल तर त्यावेळेला अनेक समाज सुधारक सुद्धा स्वातंत्र्य चळवळीत होते, सगळे एकाच काँग्रेस पक्षात होते। आणि सगळ्यांनी मिळून असा एक विचार केला की स्वातंत्र्य मिळालं पुढे काय, जर देश शिक्षित नसेल तर चांगलं होणार नाही। आणि म्हणून एक राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ चांगली चालवली आणि त्यातून आपण पाहिलं
की महात्मा फुल्यांनी केवढा विरोध सहन करून स्त्री शिक्षणापासून मूळ सगळ्यांच्या शिक्षणापर्यंत, दलित आदिवासी सगळ्यांच्या शिक्षणापर्यंतची व्यवस्था सुरू केली. त्यातून प्रेरणा घेऊन कर्मवीरांनी सुरू केली, पंजाबराव देशमुखांनी सुरू केली, साळुंके गुरुजींनी केली, आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी काढली, महर्षी कर्व्यांनी स्त्री शिक्षणाची सुरू केली, टिळक आगरकर यांनी सगळं फर्ग्युसन कॉलेज डेक्कन एज्युकेशन सोसायटी काढली, नामदार गोखले यांनी त्यावेळेला इकॉनॉमिक्सची संस्था, गोखले अर्थशास्त्र संस्था ही काढली. आणि सगळी लोक स्वातंत्र्य मिळवायचं हे तर करायचं, गांधीजींच्या नेतृत्वाखाली चळवळ चालू होती. आणि कर्मवीरांना सगळ्यात मोठं सर्टिफिकेट गांधीजींनीच दिलं. गांधीजींनी जेव्हा त्यांची शाळा पाहिली तेव्हा तो म्हटले, कर्मवीर तुम्ही मला हरवलं, कारण मी सुद्धा साबरमतीला हा कार्यक्रम सुरू केला होता, उपक्रम सुरू केला होता, पण मला नाही चालवता आला, तुम्हाला चालवता आला, तुमचं अभिनंदन. हे महात्मा गांधींनी सांगितलं. आणि म्हणून एक शिक्षणाकडे राष्ट्रीय दृष्टीने पाहून सगळ्या जनतेला, गोरगरिबाला शिकायला आणायचं. पण मग शिकायला आणायचं तर मग त्याच्यामध्ये अडचणी खूप असतात, कारण मुळात घरात खायला काही नाही, पैसा नाही, आणि मग ती मुलं शिकणार कशी? कर्मवीर त्यांना उचलून आणायचे. आणि दुधगावला ज्या वेळेला त्यांनी पहिली त्यांची ते अभ्यास केंद्र सुरू केलं की बा मुलांनी येऊन रात्री संध्याकाळी अभ्यास करावा, आणि म्हणून पणत्यांच्या प्रकाशामध्ये, कंदिलाच्या प्रकाशामध्ये त्यांनी अभ्यासक्रम सुरू केला. पण तो अभ्यास सुरू केल्यानंतर मुलांचा त्यातलं सगळ्यात महत्वाचं लक्षात आलं की त्यांना जर रात्री बोलवलं तर 3 किलोमीटर घरी चालत जाऊन पुन्हा 3 किलोमीटर यायचं, पुन्हा सकाळी शाळेत आलेले असतात, एवढं जमत नाही. म्हणून ते म्हटले, मग आता तुम्हाला मी इथे रात्रीचं जेवण देईन, पण इथे अभ्यास करा. म्हणून जेवणाची सुरुवात केली. आणि जेवणाची सुरुवात केल्यानंतर मग राहण्याची सुद्धा सोय पाहिजे, म्हणून हळूहळू वसतिगृहाच्या कल्पनेकडे आले. पण वसतिगृहात राहायचं तर खर्च येणार, तर तो शिकणार आणि राहणार सगळं करणार, तर त्याला खर्च कुठून करायचा? यातून त्यांनी कमवा आणि शिका ही महत्वाची नवी योजना, नवसूत्र देशाला दिलं. आणि असं कर्मवीर म्हणजे खऱ्या अर्थाने कर्मवीर होते, कारण त्यांनी प्रत्यक्षात काम करत 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 आपल्या अनुभवातून, नवनव दृष्टिकोनातून त्याला एक शिक्षणाला संपूर्ण रूप दिलं. आणि त्यामुळे आता हे मोठं आज आपण पाहिलं. त्यातला मूळ विचार काय होता? मूळ विचार हा होता की कुणाचंही पैशाअभावी शिक्षण राहू नये. आणि मग जसं डॉक्टर पाटीलांनी सांगितलं, अनिल पाटीलांनी सांगितलं की बा प्रत्येक वेळेला ते नवा बेत जाहीर करायचे, कॉलेज जाहीर करायचे, शाळा जाहीर करायचे, तेव्हा हातात पैसे नसायचे, पण ते गोळा करायचे जिद्दीने. आणि त्यांना साथ द्यायला त्यांच्या पत्नी होत्या की ज्या मुलावरही मायेने काम करायच्या, आणि त्याचबरोबर त्यासाठी प्रसंगी मंगळसूत्रापासून आपल्या घरातलं सगळं सोनं आणणं आणि सगळ्या गोष्टी द्यायला त्यांनी आनंदाने द्यायला दाखवली. अशी माऊली मिळणं पाठीशी हा सुद्धा मोठा योग असतो. आणि त्यामुळे त्या महिलेनी त्यांचं आज आपण इथेही चांगलं स्मारक केलेलं आहे. म्हणून हळूहळू गाव तिथे शाळा, सगळी मुलं शिकली पाहिजेत. आणि ज्याचं वर्णन केलं अनिल पाटीलांनी, मुष्टीफंड, एक एक मूठ धान्य द्या, समाजाचं योगदान असतं. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी गोव्यामध्ये कॉलेजमध्ये असताना, पुण्यामध्ये कॉलेजमध्ये असताना गोव्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही 3 महिने एका सामाजिक कामासाठी गेलो होतो. आणि आदिवासी गावामध्ये 2 दिवस राहायचं, मग दुसऱ्या गावात जायचं, असा आमचा कार्यक्रम चालू होता. सगळ्यांशी गप्पा मारायच्या, फॉर्म भरून घ्यायचे. तर ते सगळं करत असताना काम, त्यावेळेला दयानंद बांदोडकर मुख्यमंत्री होते आणि माधव गडकरी लोकसत्ताचे संपादक होते. त्यांनी हे काम सांगितलं होतं. आम्ही तिकडे गेलो होतो आणि तिथे काम करत असताना एका गावामध्ये शाळा नव्हती. तर 70 सालची मी गोष्ट सांगतोय. तर ते मला म्हटले, मुला तू चांगला दिसतोस, तू इथे राहतोस का? म्हटलं का? ते म्हटले नाही, इथे आम्ही शाळा काढतो आणि तू शिकव इथे. म्हणजे गावकरी किती तयार असायचे. आणि मी त्यांना म्हटलं पण शाळा कुठं आहे? नाही म्हटलं आम्ही ते घर आहे ते आम्ही रिकामं केलं आहे, तिथे शाळा करू. आपण म्हटलं मी कुठे राहीन? ते म्हटलं तुझ्या इथे दुसरं घर बांधू. म्हणजे गावकरी शिक्षणासाठी सगळं काही करायला तयार होते. आणि अशा गावकऱ्यांनी मुष्टीधान्य देऊन ही संस्था जगवली, वाढवली, जोपासली. तर
आपल्या घरी कोणी ड्रायव्हर असेल, कामाला मजूर असेल, कोणी माणूस असेल काम करणारा आपल्या ओळखीचा, तर तो आपल्याकडे काय मागणं मागतो? काही मागणं मागत नाही. ते म्हणतात माझ्या मुला मुलीला चांगल्या शाळेत प्रवेश द्या, एवढंच तुम्ही काम करून द्या, ही लोकांची इच्छा असते. चांगल्या शिक्षणाविषयी म्हणजे हिरकणीची कथा आपण ऐकली, ती सुद्धा त्या मुलाच्या संगोपनासाठी सगळी धडपड चालू आहे. आणि आजची आई सुद्धा सगळ्या जणांना ही मुलं चांगली शिकली पाहिजेत हेच होतं. पूर्वी ते पटवायलाही लागायचं आई वडिलांना, कारण आई वडील ज्यावेळेला महात्मा फुले काम करत होते त्यावेळेला काही लोक जाऊन त्या गरिबांच्या घरी जाऊन त्यांना असंही सांगायचे की अरे तुमची मुलं जर अशी शाळेत गेली तर ते तर काही पुढे साहेब होणार नाहीत, पण म्हटले होईल काय, ते जे तुमची कामं करतायत घरची आणि गोरंढोरं वळतायत ते सुद्धा वळायला जाणार नाही. म्हणजे असं सांगणारे सुद्धा लोक होते. अशा वेळेला या सगळ्या महर्षींनी, शिक्षण महर्षी खऱ्या अर्थाने विधान म्हणतो, आणि ते या लोकांनी जे काम केलं हे फार महत्वाचं आहे. कर्मवीरांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की जाती धर्म विरहित एक चांगली भावना करून सर्वांना शिक्षण, बहुजन हिताय बहुजन सुखाय याचा पाया. आणि म्हणून कर्मवीरांचा आज 100 वर्षाच्या या प्रयत्नाचं आज लोक संस्मरण करतात. केवळ आपण टपाल तिकीट काढत नाही, ते आपल्या हृदयामध्ये आहेत. हेच कर्मवीरांना खरं सगळ्यात मोठं त्यांचा सन्मान आहे असं मला वाटतं. स्वाभिमान, समता, स्वावलंबन आणि श्रमप्रतिष्ठा, चारी महत्वाची सूत्र, रयतची ब्रीद वाक्य. कारण आता सगळेजण नुसते शिकतात, त्यांना प्रत्यक्ष काहीच करायला येत नाही, हाताने काम करायची सवयच नाही, अनुभव आधारित शिक्षणच नाही. मग अनुभव आधारित शिक्षण, एक्सपिरियन्शियल लर्निंग पाहिजे असेल, त्याचा पाया कर्मवीरांनी सुरू केला. आणि श्रमप्रतिष्ठा याला फार महत्व आहे, कारण नाहीतर जो खरं काम करतो, जो मेहनतीचं काम करतो त्याला दुय्यम दर्जाचं वागवायचं. आणि जो सुपरवायझर असेल, मुकादम हे फक्त आपल्या देशातच असतात. आणि त्यामुळे केवळ मुकादमगिरी करणारा आहे त्याला मात्र प्रतिष्ठा आहे, आणि काम करणारा प्रतिष्ठा नाही. ती श्रमप्रतिष्ठा हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे, आणि तो म्हणून त्यांनी राबवण्याचं काम केलं हे मला महत्वाचं वाटतं. आणि म्हणून आज रयत सारख्या शिक्षण संस्थेचा, म्हणजे काल असं झालं, काल मी निघताना तेवढ्याच पक्षांनी घोषणा केली की राजस्थानच्या निवडणुकीची जबाबदारी मला दिली, त्याचं प्रभारी मला केलं. तर ते काल घोषित केल्यावर एक क्षण मला मनात आलं की आज तिथे आमच्या अध्यक्षांची सभाही होती शेवटची, कारण निवडणूक आचारसंहिता केव्हाही घोषित होईल, तर काय करावं. पण माझ्या मनाचा कौल स्पष्ट होता की रयतला आपण हो म्हटलंय तर रयतला जायलाच पाहिजे, म्हणून आलंच पाहिजे. आणि म्हणून मी आलो आज इथे. मी आता उद्याचा एक कार्यक्रम करून मी मग राजस्थानमध्ये पुढचे 2 महिने बाकीचं काम. पण हे महत्वाचं आहे. आणि मग तिथून रयतची वाटचाल कशी होत गेली याचा आपण सगळा आढावा पाहिला. आज जो नवा बदल होतोय की जिथे CIII 4 केंद्र निघाली, त्यातलं एका केंद्राचं आज उद्घाटन केलं, ही फार महत्वाची बाब आहे. यामध्ये इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि इन्व्हेन्शन असं दोन्ही म्हणतात. लेट अस रिअली रिअलाइज. पण अजून तत्पूर्वी मला एक कर्मवीरांचा एक मुद्दा निश्चित सांगायचा आहे. त्यांनी शिक्षकाला प्राण मानलं. विद्यार्थी केंद्रित शिक्षणाचा जर कोणी घडवू शकत असेल माणसात बदल, तो शिक्षक घडवू शकतो. आणि तो शिक्षक घडवू शकतो म्हणून मगाशी मी येताना त्या चित्ररथावर लिहिलं होतं, कर्मवीरांचं वाक्य आहे की हे रयतेसाठी शिक्षण आहे, रयतेचं शिक्षण आहे. आणि रयत आणि शिक्षक हे रयत सेवक आहेत, अशा स्वरूपाची भावना तयार केली. हे फार महत्वाचं आहे. मला शिक्षकांच्या आणि त्याच्यासाठी त्यांनी 8 शिक्षक संस्था आज तुमच्या आहेत, शिक्षक संरक्षण देणाऱ्या. आणि जेव्हा काढली तेव्हा तर कोणी शिक्षकांना शिक्षण देणारी संस्थाच काढली नव्हती. तर त्याचे प्राचार्य कुठून मिळणार, कारण शिक्षक कुठून मिळणार म्हणून हा प्रपंच सुरू झाला. पण त्यांना शिकवणारे शिक्षक कुठून मिळणार, तर चांगले शिक्षक जे होते त्यांना बोलवून, त्यांना परदेशी पाठवून त्यांचं शिक्षण चांगलं करून देऊन आपले शिक्षक चांगले झाले पाहिजेत. कारण शिक्षक चांगले तर पुढे विद्यार्थी चांगले, आणि शिक्षक ध्येयवादी तर विद्यार्थी ध्येयवादी, हा साधा नियम. मला आज अभिमान आहे, कारण मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो आणि माझी आई जिल्हा परिषदेमध्ये शिक्षिका होती.
आणि शिक्षिकेचा मुलगा म्हणून जे संस्कार असतात तेच मला शिक्षण खात्याचं कारभार करताना नेहमी मार्गदर्शन करत असतात की कसं करावं, काय करावं, हित कशाचं आहे. कारण आपल्याला शिक्षणाचं हित जपायचं आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आपण पुढे जातो. आणि म्हणून इनोव्हेशनची ज्यावेळेला आपण CIII ची आज कल्पना करतोय त्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी एक फार मोठा भर दिला की इनोव्हेशन इनोव्हेशन इनोव्हेशन. कारण इनोव्हेशन खूप बोललं गेलं की आपण इतक्या आपली भारतीय बुद्धिमत्ता खूप आहे. आम्ही नेहमी सांगतो बट वी आर नॉट IT सुपर पॉवर. आम्ही फेसबुक नाही काढला, आम्ही ट्विटर नाही काढला, आम्ही व्हॉट्सअप नाही काढला, आम्ही अनेक गोष्टी नाही काढल्या, काही केल्या त्याही सांगितलं त्यांनी यावेळी. पण का नाही काढल्या? पण या प्रत्येक शोधामध्ये मायक्रोसॉफ्टच्या एकदा इंजिनियरला विचारलं, बिल गेट्सला विचारलं की तुम्ही भारताची इतकी इंजिनियर्स का भरती करता मायक्रोसॉफ्टमध्ये. तेव्हा मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षांनी सांगितलं, बिल गेट्सनी सांगितलं की मी अशासाठी करतो की मी जर भरती नाही केली तर ते बंगलोरला दुसरं मायक्रोसॉफ्ट तयार करतील म्हणून मी त्यांची इथे जास्त भरती केली. पण याचा थोडा आम्हाला अभिमान असला पाहिजे, जास्त असला नाही पाहिजे. कारण वी आर कॉन्ट्रीब्युटर्स टू इनोव्हेशन, वी आर नॉट ओनर्स ऑफ इनोव्हेशन. ही जी CIII कल्पना आहे किंवा जी आता आम्ही अटल टिंकरिंग लॅब टू रिसर्च पार्क अशी जी एक संपूर्ण इनोव्हेशनची चेन उभी करतोय भारतामध्ये, प्रधानमंत्र्यांची ही दृष्टी आहे की इनोव्हेशनचे आपण मालक असलं पाहिजे. म्हणजे मग ते शोध आपल्या नावावर असतील, त्याची पेटंट आपल्या नावावर होईल. आणि जसं आता सांगितलं की एक पेटंट एका देशाला समृद्ध करू शकतो. मी अनेक वर्षापूर्वी तैवानला गेलो. तैवानचा शोध काय, छोटासा जिल्ह्या एवढा देश आहे, पण त्या देशाने मायक्रोचिप काढली, तयार केली, त्याची कौशल्य प्राप्त केलं आणि त्यावर त्यांची इकॉनॉमी संपूर्ण बदलून गेली. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून इनोव्हेशन चेंजेस. आणि म्हणून आम्ही अटल टिंकरिंग लॅब आता 2500 शाळांमध्ये भारतात 20 लाख रुपये प्रत्येक शाळेला देऊन आम्ही अटल टिंकरिंग लॅब सुरू केली. तुमच्या संस्थेत 17 आहेत, मला वाटतं 18 आहेत, 18-19 आहेत. तर अटल टिंकरिंगची लॅब कुणाच्या चिठ्ठी चपाटीनी शिफारसीनी होत नाही. जे अर्ज केलेले आहेत त्याच्या चॅलेंज मोडमध्ये त्यांची गुणवत्ता पाहून त्यानुसार निवड होते. आणि ती निवड झाल्यावर त्या ठिकाणी 3D प्रिंटिंग, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अनेक प्रकारची नवी साधनं जी आपण ऐकली सुद्धा नाहीत अजून, ती साधनं 6वी ते 12वीच्या मुलांना हाताळायला मिळतात. एका अर्थाने मी म्हणतो खेळायला मिळतात. पण त्याचा परिणाम असा होतो की मुलं नव्या पद्धतीने विचार करायला लागतात. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेला अटल टिंकरिंग लॅबचं गेल्या वर्षी ऑलिम्पियाड आयोजित केलं, हजारो मुलं आली आणि हजारो मुलांनी आपल्या नव्या नव्या कल्पना सांगितल्या. त्या ऐकून आश्चर्यचकित झालो. म्हणजे हे सगळे संशोधक आहेत, हे भविष्यातले संशोधक आहेत, त्यांच्या मनामध्ये जबरदस्त ऊर्जा आहे. आणि भारत खरोखर बुद्धिवंतांचा देश आहे. पण त्याला वाव मिळत नव्हता. तो या अटल टिंकरिंग लॅब पासून जे सुरू केलं, मी परवा 9 तारखेला, आता मी जाऊ शकणार नाही, पण IIT मुंबईमध्ये सुद्धा रिसर्च पार्क आम्ही सुरू करतोय. IIT मद्रासमध्ये रिसर्च पार्क 6 ठिकाणी आम्ही सुरू करतोय. त्याला जवळजवळ 200-500 कोटी रुपयाचा खर्च झालाय. पण त्या रिसर्च पार्कमध्ये आज हजारो विद्यार्थी आणि शेकडो कंपन्या इन्क्युबेशनमध्ये सहभागी होतात आणि मुलं नव्या नव्या प्रकल्पावर काम करतात आणि तो प्रकल्पावर काम करून प्रत्यक्ष शोध लावण्याची त्यांना संधी मिळते. आम्ही आणखी एक योजना प्रधानमंत्र्यांनी सुरू केली, ती आहे उच्चतर आविष्कार योजना. इंडस्ट्री अँड अकॅडमिया इंटरॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. बदेजी म्हणाले की इंडस्ट्री मस्ट मीट एज्युकेशनिस्ट नॉट ओनली विथ द व्ह्यू that you will save 1 year of training the graduates, but essentially you are creating the innovative spirit in students by giving them opportunity at the right time of their age and mental makeup when they can innovate. कारण एका वर्षाच्या काही वर्षानंतर मग शोध लावण्याची प्रक्रिया मनातली बंद होते. परिस्थितीला चॅलेंज केल्याशिवाय आणि नवा विचार केल्याशिवाय शोध लागत नाही. आपण स्टेटस पोइस्ट होतो काही वर्षांनी आणि मग आपल्याला चाललाय तेच फक्त पुढे चालवावं असं वाटतं. नवा विचार करायला तरुणच मन लागतं. आणि म्हणून अशा तरुण मनाला वाव देण्यासाठी ही कल्पना सुरू केली. आणि आज भारतातल्या 100 उद्योगांनी
त्यांचे कुठलेही जरूर असेल एखादा शोध लावण्याची तर ते परदेशी विद्यापीठांना काम द्यायचे. आता त्यांनी आम्हाला काम दिलं आणि या 6 रिसर्च पार्कमध्ये आज 100 शोधांवर IITचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्या संयुक्त टीम्स काम करतायत आणि त्या काम करण्यामुळे नवे नवे शोध लागू लागले. ही भारताची प्रगती आहे. वी मस्ट इनोव्हेट. वी लॅक इन इनोव्हेशन. आणि इनोव्हेशनचा फायदा काय असतो? हा समजा आयफोन आहे. मी स्टीव्ह जॉब्स बरोबर, मी जेव्हा IT टास्क फोर्सचा चेअरमन होतो महाराष्ट्राचा, मी अमेरिकेत गेलो होतो. स्टीव्ह जॉब्स त्यावेळेला होते. त्यावेळेला आयफोन नव्हता. त्याने असं आम्हाला 2 दिवस मंत्रमुग्ध करून सांगितलं, नुसतं हातात धरल्यासारखं दाखवलं की आय विल क्रिएट अ हँडहेल्ड विच विल हॅव ऑल दीज फीचर्स. विश्वास वाटत नव्हता आणि विश्वास वाटत नव्हता, परंतु झालं. याची सगळ्याची मटेरियल कॉस्ट काय असेल? आनंद भदे, तुम्ही इंजिनिअरिंग मधले आहात, मला सांगा त्याला 5,000 10,000 पडतील फार मटेरियल कॉस्ट. पण 10,000चे 60,000 होतात. दॅट इज वेल जनरेशन. 10,000ची ही जी व्हॅल्यू ॲडिशन आहे ती त्या शोधाची किंमत आहे. आणि म्हणून यातून देश समृद्ध होतात. कारण माणसाचं जीवनही समृद्ध होतं. माणूस उगी खुळ्यासारखे पैसे कशालाही देणार नाही. उपयोग असेल तर देणार, नसेल तर नाही देणार. आणि म्हणून शोध लागणं ही महत्वाची आहे. तरच आपला देश, India can get sustainable prosperity only when we start innovate and when we become innovating country. आणि म्हणून आणखी एक उपक्रम केला शरदराव की याच्यामध्ये आम्ही स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन कार्यक्रम सुरू केला. आणि तुमच्या कॉलेजच्या विद्यार्थी जे इंजिनिअरिंग कॉलेजचे असतील त्यांना सांगा, पहिल्या वर्षी 2 वर्षापूर्वी हा कार्यक्रम सुरू केला की तुम्हाला देशातले खरे प्रश्न आम्ही सांगू की हे प्रश्न आहेत ज्याची डिजिटल सोल्युशन्स पाहिजेत नाहीयेत, ज्याचे हार्डवेअर सोल्युशन्स पाहिजेत नाहीयेत. तुम्ही शोध करा. आणि शोध करा म्हटल्यावर विद्यार्थी 6 विद्यार्थी टीम 2 प्राध्यापक मार्गदर्शन करतात. 2-3 महिने ते त्या विषयावर काम करतात. दॅट इज हँड्स ऑन लर्निंग. आणि हे अनुभव आधारित शिक्षण, प्रत्यक्ष समस्या देशाची सोडवण्याचा आनंद. आणि मला आनंद वाटतो पहिल्या वर्षी 40,000 विद्यार्थी आले. 54 शोध असे लागले की जी पहिल्या आपल्याकडे उत्तरं नव्हती. पहिल्या वर्षाचा रिझल्ट 54 प्रॉडक्ट झाले. हा नवा शोध. दुसऱ्या वर्षी, गेल्या वर्षी 1,00,000 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. हार्डवेअर सोल्युशन सुद्धा आहे. आणि या वर्षी त्यातून 100 अत्युत्तम शोध लागले ज्याची आपल्याकडे उत्तरं नव्हती, ती मिळाली. आणि त्याचा आता पुढे प्रॉडक्ट डेव्हलपमेंटकडे आम्ही नेतोय. यावर्षी आम्ही पुन्हा आता हॅकॅथॉनची रजिस्ट्रेशन सुरू करतोय. आणि हॅकॅथॉनमध्ये यावेळेला 2,00,000 विद्यार्थी भाग घेतील असा मला विश्वास आहे. त्यामुळे एक इनोव्हेशन कल्चर बिल्टअप करण्याचा पंतप्रधानांचा सतत आग्रह आहे. तरच आपण प्रगती करू. आपण प्रगती केली तरच आपण गरिबांचं कल्याणासाठी पुरेसा पैसा देऊ शकतो. गरिबी वाटून गरिबी दूर होत नाही. समृद्धी निर्माण करून ती गरिबांमध्ये वाटून मग गरिबी दूर होते. हाच त्याचा खरा मार्ग आहे. दॅट इज द सस्टेनेबल प्रॉस्पेरिटी वेअर वी आर बीइंग. मी आज आणखी जास्त वेळ घेऊ इच्छित नाही, पण यासाठी 2-3 आणखी महत्वाचे मुद्दे आम्ही केले. एक, मी शाळेत असताना, मी खेड्यामध्ये शाळेत होतो महाडला, त्यावेळेला ऑपरेशन डिजिटल बोर्ड होतो 1960 साली. ऑपरेशन ब्लॅकबोर्ड होतं. कारण त्यावेळेला फळेच नव्हते वर्गामध्ये. फळे नव्हते तेव्हा ऑपरेशन ब्लॅकबोर्ड होतं. आता आपली स्थिती बदलली आणि म्हणून आम्ही नवा कार्यक्रम जाहीर केलाय, ऑपरेशन डिजिटल बोर्ड. 9वी पासून पदव्युत्तर वर्गापर्यंत 15,00,000 वर्गखोल्यांमध्ये डिजिटल बोर्ड असतील. म्हणजे त्यांनी शिक्षण आणखी समृद्ध होईल याची ही सुरुवात आहे. ही नवी दृष्टी आहे. कारण मी एका आदिवासी शाळेमध्ये गेलो छत्तीसगडला. तिथे 11वी 12वीचे वर्ग चालू होते. डायजेशनचा टॉपिक चालू होता. शिक्षक उभे होते, ते सांगत होते. साईड बाय साईड फिल्म चालली होती. अन्नाचा घास घेतल्यापासून पचन क्रिया कशी पूर्ण होत जाते याचं चित्रणही दिसत होतं. मध्ये मध्ये ते थांबवत होते, ते आणखी स्पष्ट करत होते. इतकं सहज आकलन होतं. हाच तर डिजिटल व्यवस्थेचा फायदा आहे. आणि म्हणून असं शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन आणि एक इनोव्हेशनची प्रवृत्ती तयार करणं, यांनी शिक्षण खऱ्या अर्थाने सकस आणि समृद्ध होईल. याच्यासाठी आपल्याला पुढे जायचं आहे. आम्ही शिक्षकांसाठी आणखी एक निर्णय घेतलाय महत्वाचा, की आज काहीही जमलं नाही म्हणून शिक्षक झाले असं काही ठिकाणी आपल्याला दिसतं. तसं नको आहे.
ज्याला वकील व्हायचा आहे तो अगदी 12वी नंतर 5 वर्षाची वकिली करतो, वकिलीचा कोर्स इंटिग्रेटेड. ज्याला इंजिनियर व्हायचा आहे तो इंजिनियर होतो, ज्याला डॉक्टर व्हायचा आहे तो डॉक्टर होतो. मग ज्याला शिक्षक व्हायचं तो तसं का नाही करणार, म्हणून आम्ही 4 वर्षाचा इंटिग्रेटेड बीएड कोर्स सुरू करत आहोत. म्हणजे ज्याला शिक्षक व्हायचा आहे तोच त्या कोर्सला जाईल आणि बीएड होईल, त्यांनी तो शिक्षक खरा चांगला बनेल, कारण ज्याला मनापासून वाटतं. आणि म्हणून अशा पद्धतीने एका नव्या क्रांतीकडे आम्ही चाललोय. शाळांमध्ये सुद्धा आम्ही समग्र शिक्षा आणला, ज्यात 11 लाख सरकारी शाळांमध्ये एक लायब्ररी तयार होईल. दरवर्षी त्याला 5 ते 20 हजार रुपये ग्रँट देऊ आम्ही. प्रत्येक शाळेत मुलं खेळली पाहिजेत, खेळाचं साहित्य घेण्यासाठी 5 ते 20 हजार रुपये देणार आहोत. गरीब मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून ज्या कस्तुरबा गांधी विद्यालय आहे त्या आज फक्त 6वी ते 8वी आहे, त्याच्याऐवजी ते 12वी पर्यंत सलग चालावं. बेटी बचाव बेटी पढाओ बेटी पढाओ, तर ती 12वी पर्यंत शिकली पाहिजे. म्हणजे मग आवेळी लग्न वगैरे हे जे असतात हे सुद्धा टळतं. तिचं पूर्ण शिक्षण व्हायला पाहिजे. मग पाहिजे तर ती कॉलेजला जाते, ती स्वतःच्या पायावर उभी राहते. तर हे जे करायचं आहे, एक शिक्षणाचं परिवर्तन हेच देशाचं परिवर्तन आहे. आणि शिक्षण सुधारलं तर देश सुधारतो, याच विश्वासावर चालतो. हा विश्वास आम्हाला रयत सारख्या संस्थांकडून मिळाला. महोर म्हणून कर्मवीरांना श्रद्धांजली अर्पण करून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद. ज्यांचे आत्ताच आपण विचार ऐकले, भारताचे मानव संसाधन मंत्री श्री प्रकाश जावडेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे संस्थेचे पदाधिकारी आणि हितचिंतक, संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील, अन्य मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधू, आजचा दिवस हा प्रतिवर्षीप्रमाणे वर्धापन दिन म्हणून आपण साजरा करतो. पण या वर्धापन दिनाचं वैशिष्ट्य 2 आहे. एक तर शताब्दी वर्षाची सुरुवात होते आणि त्यामुळे साहजिकच आपण सगळेजण आनंदी आहोत. पण त्याहीपेक्षा या देशाच्या संबंधित मंत्री महाराजांनी आज या ठिकाणी श्री प्रकाश जावडेकर यांनी जे एक आणण्याचं स्वप्न होतं की रयतेचं विद्यापीठ व्हावं, आणि त्या संबंधीचा उल्लेख या ठिकाणच्या प्राथमिक भाषणामध्ये श्री अनिल पाटील यांनी केला होता. त्या उल्लेखाचा धागा करून प्रकाश जावडेकरांनी आपल्या भाषणाची सुरुवातच अशी केली, याला मी मान्यता देणार आहोत. आणि त्यामुळे साहजिकच आहे आपण त्याला मान्यता द्यायचा निर्णय घेतलेला आहे. मी आत्ताच त्यांची चौकशी केली. पुढच्या महिन्यामध्ये त्यांचे कार्यक्रम कसे आहेत त्यांनी सांगितले की राजस्थानच्या निवडणुकीमध्ये मी मग्न आहे. मी त्यांना विचारलं पण मुंबई दिल्लीला कधी आहात, त्यांनी सांगितलं मी 10 तारखेला. मी अनिल पाटलांना सांगितलं की 10ला सकाळी दिल्लीत या मी येतो आणि जावडेकरांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून त्या मान्यतेचा पत्र आपण घेऊया. पण शताब्दी वर्षाची सुरुवात होत असताना कविराजांचं या स्वप्नाची पूर्तता जावडेकरांच्या माध्यमातून हे होत आहे. जसं एक आगळं चित्र आणि समाधान आपल्या सगळ्यांना निश्चित मिळणार आहे. आणि म्हणून मी जावडेकरांचा मनापासून आभारी